हॅलो हाय नमस्कार. मी कार्तिकी स्वागत करते तुमचं कांदे पोहे या कार्यक्रमात, जिथे गप्पा होतात अगदी साध्या, सरळ, सोप्या आणि घरगुती. आजचा हा एपिसोड खूप विशेष होणार आहे, कारण आज आपल्याबरोबर आलेले जे व्यक्ती आहेत त्यांनी शिवकालीन इतिहास फक्त वाचला किंवा अभ्यास केलेला नसून त्यांनी तो खऱ्या अर्थाने समजून घेतला आहे. डॉक्टर श्रीमंत कोकाटे, ज्यांचं नाव इतिहासाच्या गंभीर पानांमध्ये ओळखलं जातं. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती PhD केलेली आहे आणि ती PhD फक्त कागदावरती नाही, त्यांचा तो जीवनभराचा शोध राहिलेला आहे. कोकाटे सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या ह्या कार्यक्रमात. धन्यवाद. मला वाटतं खरं तर महाराजांविषयी आपण जेव्हा बोलतो किंवा त्यांचे विचार आपण बघतो, ते फक्त त्यांचे पराक्रमात लपलेले नाही आहेत. महाराजांचा विषय हा त्यांचे बिलीफ्स, व्हॅल्यूज, आयडिओलॉजीजवर जास्त बोलतो मला वाटतं. तर तुमचं काय मत आहे त्यावर? अगदी बरोबर. छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं काही प्रसंग उभे राहतात. अफजल खानाचा वध, शाहिस्तेखानावरती हल्ला, अग्रहण पळाले, पन्हाळे निसटले. म्हणजे सर्वसाधारणपणे शिवाजीराजांचा इतिहास म्हटलं की ढाल, तलवार, लढाई, संघर्ष हा तरी इतिहास आहेच. शिवाजीराजांचा इतिहास जसा ढाल तलवारचा इतिहास आहे, तसाच परिवर्तनाचा, बदलाचा, मानवमुक्तीचा, स्त्री स्वातंत्र्याचा देखील इतिहास छत्रपती शिवाजीराजांचा आहे. लढाईच्या पलीकडे, तलवारीच्या पलीकडे आणि युद्धाच्या पलीकडे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यावे लागतील आणि ते जागतिक स्तरावरती. म्हणजे शिवाजीराजांचा इतिहास हा क्रांतिकारक इतिहास आहे. 1000 वर्षाची गुलामगिरी छत्रपती शिवाजीराज नष्ट केली. इथल्या भूमिपुत्रांचं स्वराज्य छत्रपती शिवाजीराजे निर्माण केलं. आपण लढू शकतो, आपण जिंकू शकतो आणि आपण उत्तम प्रकारे राज्यकारभार करू शकतो, अशा पद्धतीचा आत्मविश्वास या भूमिपुत्रामध्ये, विशेषतः भारतभूमीमध्ये रुजवण्याचं महान कार्य छत्रपती शिवाजीराजांनी केलं. त्यामुळे शिवाजीराजांच्या कार्याला, कर्तृत्वाला, शौर्याला, पराक्रमाला, न्यायनीतीला जगाच्या इतिहासामध्ये तोड नाही, असा शिवरायांचा इतिहास आहे. आणि मला वाटतं त्यांचा स्वराज्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन होता, तो काय होता नेमका? छत्रपती शिवाजीराजांचं स्वराज्य, स्वराज्य म्हणजे काय? स्वतःचं राज्य. आणि छत्रपती शिवाजीराजांचा उदय ज्या काळामध्ये, तो काळ आहे 17वं शतक. 17व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये, म्हणजे 19 फेब्रुवारी 1630ला त्यांचा जन्म झाला. त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राची आणि भारताची पार्श्वभूमी जर पाहिली तर महाराष्ट्रामध्ये विजापूरचा आदिलशाह होता, अहमदनगरची निजामशाही नुकती संपुष्टात आलेली होती, पण त्याच्या पाऊलखुणा या ठिकाणी होत्याच. उत्तरेकडे मुघलांचं राज्य होतं, कोकणामध्ये सिद्धी होता, नुकतेच आलेले इंग्रज होते, डच होते, फ्रेंच होते, पोर्तुगाल होते. असं चोहोबाजून इथल्या भूमिपुत्रांना घेरलेलं होतं. आपलं राज्यच नव्हतं. इथं शौर्य होतं, पराक्रम होता, सगळं होतं. पण कोणी मुघलांसाठी लढत होता, कोणी आदिलशाहसाठी लढत होता, कोणी निजामासाठी लढत होता, कोणी सिद्धीसाठी लढत होता, कोणी पोर्तुगीज. अशा चोहोबाजून इथल्या भूमिपुत्रांना घेरलेलं होतं. त्यामुळे या ठिकाणी इथल्या भूमिपुत्रांना न्याय नव्हता, त्यांना स्वातंत्र्य नव्हतं. आणि स्वातंत्र्य खूप महत्त्वाचं असतं. संत चक्रधर 13व्या शतकात होऊन गेलेले म्हणतात, स्वातंत्र्यामध्ये मुक्ती असते आणि पारतंत्र्यामध्ये बंधन असतं. तुम्हाला जर का सर्वांगीण विकास करायचा असेल, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, सर्व पातळीवरचा, तर त्यासाठी स्वातंत्र्य महत्त्वाचं असतं. शौर्य होतं पण स्वातंत्र्य नव्हतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजीराजांनी इथल्या भूमिपुत्रांना सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, राजकीय स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, आर्थिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, सांस्कृतिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, त्यांची भाषा, धर्म, संस्कृती, परंपरा अबाधित राहिली पाहिजे, यासाठी ठाम भूमिका छत्रपती शिवाजीराजांनी घेतली. आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचं स्वराज्य. आपला पराक्रम, आपलं शौर्य, आपली भाषा, आपला धर्म, आपली संस्कृती आणि तेच आपलं स्वराज्य, ही छत्रपती शिवाजीराजांची स्वराज्याबद्दलची भूमिका आहे. हे विचार आपण आता ऐकतोय तेव्हा तर अजून कसे असतील, आणि हे विचार रुजवण्याचं काम त्यांचे गुरु कोण होते? अगदी बरोबर, खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला. याबद्दल सातत्यानं महाराष्ट्रामध्ये आणि भारतभूमीमध्ये संभ्रम राहिलेला आहे. शिवरायांचे गुरु कोण, हा वादाचा विषय. आता छत्रपती शिवाजीराजांची जर का पार्श्वभूमी पाहिली तर त्यांचे वडील शहाजीराजे क्रांतिकारक होते. आदिलशाही, निजामशाही, मोगलशाहीवरती वचक असणारे शहाजीराजे होते.
भातोडीचं युद्ध त्यांनी जिंकलेलं होतं, जिकडे शहाजीराजे त्यांचा विजय. संभाजीराजेंनी बुधभूषण या ग्रंथामध्ये शहाजीराजांचं वर्णन केले. इति श्रीमद वृषभलाण्वय मुकुटालंकार सिंधू सुधाकरा शहाराजे सुत शंभूराजे विरचित बुधभूषण राजनीती. द्रव्यबळ, सैन्यबळ, दुर्गबळ यामध्ये मुकुटमणी असणारा राजा म्हणजे शहाजी महाराज. असे शहाजीराजे होते. तलवारबाजीमध्ये, राजनीतीमध्ये निपुण होते. शहाजीराजेंचे वडील मालोजीराजे ही युद्धनीतीमध्ये निपुण होते. इंदापूरच्या लढाईमध्ये त्यांनी शौर्य गाजवलं. म्हणजे शिवाजीराजेंची परंपरा आहे, लढवय्याची परंपरा आहे, राजनीतीची परंपरा आहे. बाबाजीराजे भोसले, मालोजीराजे भोसले, त्यानंतर शहाजीराजे, असा लढाईचा इतिहास आहे. वडिलांकडून जसा त्यांना वारसा आहे तसंच आईकडून पण आहे. त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ, आजोबा लखुजीराजे जाधवराव, म्हणजे ज्यांच्या पिढ्यानपिढ्या तलवारबाजीमध्ये राजनीतीमध्ये निपुण आहेत. पण महात्मा ज्योतिराव फुले त्यांनी जो 908 ओळीचा छत्रपती शिवाजीराजांचा पोवाडा लिहिलाय, त्या पोवाड्यामध्ये महात्मा फुले म्हणतात, मासा पाणी खेळे गुरु कोणाचे त्याचा. मासा पाण्यामध्ये पोहायला शिकतो त्याला कोण गुरु असतो का? माशाला पोहायला शिकायची शाळा आहे का कुठे जगात पाहिली का? स्विमिंग ट्रेनिंग कॉलेज फॉर फिश, माशाची बालवाडी, माशाचं हायस्कूल, माशाचं कॉलेज, हाऊ टू स्विम, कसं पोहायला शिकवलं जातं. मग मासा ट्रेंड झाल्यानंतर त्याला तलावामध्ये, धरणामध्ये, नदीमध्ये सोडतात. अशी माशाला पोहायला शिकायची शाळा नाही. मासा उत्स्फूर्तपणे पोहायला शिकतो, त्याच्या पिढ्यानपिढ्या पाण्यात आहे, त्याला बाह्य शिक्षणाची गरज नाही. तसं माशाचं रूपक वापरून महात्मा फुले शिवचरित्राकडे येतात आणि म्हणतात, ज्यांच्या पिढ्यानपिढ्या तलवार चालवतात, आजोबा मालोजीराजे, मात्र आजोबा लखुजीराजे, वडील शहाजीराजे, आई जिजाऊ स्वतः युद्धकलेमध्ये निपुण आहेत. जिजाऊंचं वर्णन करताना समकालीन परमानंद शिवभारतमध्ये म्हणतो की ज्यावेळी शिवाजीराजे पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये अडकलेले आहेत, जिजाऊ राजगडावरती आहेत, तर जिजाऊ हातात तलवार घेतात, घोड्यावरती बसतात आणि पन्हाळ्याच्या रोखाने निघतात आणि काय म्हणतात, आत्ता जाते, त्या सिद्धीचा पराभव करते आणि येता येता माझ्या शिवबाला घेऊन येते. म्हणजे ज्या राज्याच्या आई युद्धकलेमध्ये निपुण आहे, तलवारबाजीमध्ये निपुण आहे, राजनीतीमध्ये निपुण आहे, त्या छत्रपती शिवाजीराजांना कोणी तलवार शिकवायची गरज आहे का? कोणी उपदेश करायची गरज आहे का? नाही. शाहीर अमर शेख महाराष्ट्रातील मोठे शाहीर होऊन गेले. त्यांनी 250 ओळीचा शिवाजीराजांच्या जीवनावरती पोवाडा लिहिला. त्या पोवाड्यामध्ये शाहीर अमर शेख लिहितात, पेरावतेचं पीक येतं, पेरावतेचं पीक येतं, जगाची रीत नव नाही त्यात, शहाजींनी पराक्रम पेरला, शिवाजी सर्जा उतरला, मराठ्यांचा भाग्योदय झाला, आला आला शिवाजी आला, योग्य समयाला जिजाईनं दिला, थोरत्या मातेचे उपकार, थोरत्या आईचे उपकार, मराठ्यानं तुमच्या नाही फिटणार. ज्या राजाच्या आई युद्धकलेत निपुण आहे, समकालीन साधनं सांगतात की छत्रपती शिवाजीराजांना युद्धकलेचं, राजनीतीचं शिक्षण त्यांच्या मातोश्रीने दिलं. शिवाजी महाराज आयुष्यभर जे भगवा झेंडा घेऊन लढाई करत होते, ते भगवा झेंडा शहाजीराजेने दिला. ज्या राजमुद्रेच्या माध्यमातून शिवाजीराजेने उत्तम राज्यकारभार केला, ती राजमुद्रा प्रतिपचंद्रलेखे वरदविष्णू विश्ववंदिता शहा सुन शिवशेषा मुद्रा भद्रा रजते, ही राजमुद्रा शहाजीराजेने दिली. म्हणजे ज्यांना शिवाजीराजांना शहाजीराजेने घडवलं, जिजाऊने घडवलं, त्यामुळे त्यांचे माता पिता हे छत्रपती शिवाजीराजांचे गुरु आहेत, मार्गदर्शक आहेत. जिजाऊने काय शिकवलं? शिवबा हातात तलवार घ्या, घोड्यावरती बसा, गडकोटांनी किल्ले पायदळी घाला, मी तुमच्या सोबत आहे, पाठीशी आहे. अफजल खान येत आहे, त्याच्या भेटीला तुम्ही जावा, तुमचा विजय नक्की आहे. दगाफटका झाला तर शंभूबाळाला गादीवरती बसवेन, मी राज्यकारभार करेन, घ्या तलवार, लढा. ह्याला म्हणतात आई. आता सुद्धा घराघरामध्ये शिवबा जन्माला येतील, पण त्यासाठी गरज आहे अगोदर घराघरामध्ये जिजाऊ निर्माण होण्याची. निर्भीड, हिम्मतवान, कर्तृत्वान अशी मातोश्री या छत्रपती शिवाजीराजांच्या गुरु होत्या. बाकी कोणी शिवाजीराजांना गुरु नव्हतं. शिवचरित्राची अत्यंत महत्वाची संदर्भ साधनं समकालीन जदे शकावली, शिवभारत, राधा माधव, विलास चंपो, पर्णाल पर्वत, ग्रहणाख्यान, बुधभूषण, सभासद लिखित शिवचरित्र, ही समकालीन साधनं आहेत. बरोबर. या एकाही समकालीन साधनामध्ये दादूची कोंडदेव किंवा रामदासाचा साधा नामोल्लेख देखील नाही. शिवचरित्राचे अत्यंत महत्त्वाचे अभ्यासक, वस्तुनिष्ठ अभ्यासक
कृष्णाजी अर्जुन केळुसकर, वासी बेंद्रे, सेतुमाधवराव पगडी, डॉक्टर जयसिंगराव पवार हे काय म्हणतात? दादोजी कोंडदेव आणि रामदास हे शिवाजीराजेंचे कधी गुरु नव्हते, मार्गदर्शक नव्हते, दुरान्वयाने देखील संबंध नाही. राजमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजीराजेंच्या गुरु होत्या. हे सगळे अभ्यासक सांगतात आणि समकालीन साधनं देखील सांगतात. हो बरोबर आहे. कारण मी तरी लहानपणी तेच वाचलं की दादोजी कोंडदेव हे गुरु होते शिवाजी महाराजांचे, पण आता ते पण गुरु नव्हते. महाराष्ट्र सरकारला माहितीच्या अधिकारात आम्ही विचारलं, दादोजी कोंडदेव गुरु मार्गदर्शक शिक्षक असल्याचा कोणता पुरावा आहे? शासनाने या विषयावरती समिती नेमली. तत्कालीन शिक्षण मंत्री नामदार वसंत पुरके त्या समितीचे अध्यक्ष होते. त्या समितीमध्ये डॉक्टर अरा कुलकर्णी, डॉक्टर जयसिंगराव पवार, डॉक्टर आहा साळुंके, चंद्रशेखर शिकरे, प्राध्यापिका अनुराधा रानडे, मी स्वतः त्या समितीमध्ये होतो. वर्षभर कामकाज चाललं. कोणीही एका शब्दाचा पुरावा देऊ शकलो नाही दादोजी कोंडदेव रामदास शिवाजीराजांचे गुरु असल्याचा शासनाच्या समितीमध्ये. बरं, असं काही एकतर्फीच अभ्यासक होते असं नाही, बरोबर दोन्ही बाजूचे अभ्यासक होते. त्यामध्ये डॉक्टर आरा कुलकर्णी सारखे मोठे इतिहास अभ्यासक होते, डॉक्टर जयसिंगराव पवार सरांसारखे मोठे नामवंत वस्तुनिष्ठ इतिहास अभ्यासक होते. कोणी एका शब्दाचा पुरावा देऊ शकला नाही. त्यामुळं रामदास किंवा दादोजी कोंडदेव कपोल कल्पित असे तथाकथित गुरु म्हणून सांगितले जातात, पण त्याला कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही. मग का आणलं तर शिवरायांच्या वैश्विक कार्याचं श्रेय घेण्यासाठी ही इतिहासाची केलेली मोडतोड आहे. ओके, हे आपण समजून घेतलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे मग इतिहासात आपण जेव्हा वाचतो तेव्हा बरेच असे कॉन्ट्राडिक्शन्स होतातच. म्हणजे आपण बखर पर्शियन बघतो किंवा डच इंग्लिश त्यांचे जे एव्हिडन्सेस आहेत त्यामध्ये बरेच कॉन्ट्राडिक्शन्स आपण आता ज्याच्याबद्दल बोललो ते आहेत. मग त्यामध्ये तुम्ही असं ठाम मतावर कसं येता? इतिहास हा फक्त डोळ्याने वाचायचा नसतो, तर तो डोक्याने समजून देखील घ्यायचा असतो. आपल्याकडे काय झालेलं आहे, सर्वसामान्य जनता यांच्यावरती कशाचा प्रभाव असतो? कलाकृतीचा. कोणत्या कोणत्या कलाकृती? नाटक, चित्रपट, मालिका, शाहिरी परंपरा हे समाज प्रबोधनाच्या आणि समाज मन घडवण्याची महत्त्वाची माध्यम आहे. ती कथा, कादंबरी, चित्रपट, मालिका, पाठ्यपुस्तके, शिल्पे इन्फ्लुएन्स होतं हल्ली आजकाल खूप. हो, ही महत्त्वाची माध्यम आहे ती. पण केवळ कथा, कादंबरी, चित्रपट म्हणजे इतिहास नव्हे. एवढंच काय, पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा इतिहासामध्ये खूप चुका आहेत. त्या आता 4थीला अनेक वर्षापासून शिवचरित्र नावाचं पुस्तक शिकवलं जातं. त्या पुस्तकामध्ये 63 चुका आहेत. हे 2001 साली मी शासनाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर मग रामकृष्ण मोरे सर, त्यानंतर नामदार वसंत पुरके सर यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला. महाराष्ट्र सरकारने डॉक्टर जयसिंगराव पवारांच्या अध्यक्षतेखाली 4थीच्या पाठ्यपुस्तकाचं पुनर्लेखन करण्याची समिती नेमली आणि त्या समितीनं 4थीच्या पुस्तकाचं पुनर्लेखन केलं. अरे बापरे. म्हणजे पाठ्यपुस्तकं म्हणजे वस्तुनिष्ठ इतिहास असे नव्हे. 4थीच्या पुस्तकाचं पुनर्लेखन करून ज्या चुका आहेत ते दुरुस्त करण्याचं काम देखील सरकारने केलेलं आहे. त्यामुळे इतिहास हा नेहमी तथ्यावर आधारलेला असतो. मला काय वाटतं त्याला इतिहास म्हणत नाही, तुम्हाला काय वाटतं त्याला इतिहास म्हणत नाही. इतिहास हा केवळ भावनेवर चालत नाही. मला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, साधनं काय सांगतात, समकालीन साधनं. इतिहासामध्ये समकालीन साधनं, समकालीन संदर्भ हे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि छत्रपती शिवाजीराजेंच्या संदर्भानं समकालीन संस्कृत साधनं आहेत, मराठी साधनं आहेत, पर्शियन साधनं आहेत, डच आहेत, फ्रेंच आहेत, ॲबेकरे, ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खॉफी खान, त्याचबरोबर डच कागदपत्र आहेत, ब्रिटिश कागदपत्र आहेत, त्याचबरोबर पोर्तुगाल कागदपत्र आहेत. शिवाजीराजांच्या समकालामध्ये ज्या ज्या राजसत्ता या ठिकाणी होत्या त्यांचा पत्रव्यवहार, त्यांनी लिहिलेली प्रवास वर्णनं ही समकालीन साधनामध्ये येतात. त्यांचा आधार तो समकालीन आधार हाच महत्वाचा असतो. त्याला प्रत्यंतर क्रॉस चेकिंग हे महत्वाचं असतं. पर्टिक्युलर एक साधन घेतलं म्हणजे ते पण परिपूर्ण होत नाही. किंवा डच कागदपत्रच परिपूर्ण आहेत किंवा पोर्तुगीज कागदपत्रच परिपूर्ण आहेत किंवा मराठी साधनच परिपूर्ण आहेत असं नसतं. तर त्याचं प्रत्यंतर पुरावे, त्याची साधन चिकित्सा ही देखील महत्त्वाची असते. बरोबर आहे. बरं, आपण आणि स्वराज्यात
स्त्रियांचा, आपण आता जिजाऊंबद्दल बोललो, तर त्यांचा रोल तुमच्या मते काय होता? किती महत्त्वाचा ठरला स्त्रियांचा ठसा आपल्या स्वराज्यात? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजीराजांचा कालखंड म्हणजे 17वं शतक. 17व्या शतकामध्ये स्त्रीवाद, ज्याला आधुनिक काळामध्ये आपण फेमिनिझम म्हणतो, करेक्ट. हे होतं का? नाही. फेमिनिझम, सेक्युलरिझम हे सगळे शब्द मॉडर्न आहेत आधुनिक काळामध्ये. म्हणजे धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता, न्याय, स्त्रीवाद ही आधुनिक जगाची देण आहे. त्यामुळे आजच्या संकल्पना इतिहासावरती लादणं योग्य होणार नाही. तरी सुद्धा स्त्रीवाद ही संकल्पना मध्ययुगीन काळामध्ये नव्हती. तरी सुद्धा छत्रपती शिवाजीराजेंची आणि त्या काळातली भूमिका स्त्रियांबद्दल काय आहे महाराजांची, तर आपण समकालीन जगाचा जर अभ्यास केला त्या काळात 17व्या शतकातला, जे आज युरोप स्त्रीवादावरती, सेक्युलरिझमवरती गप्पा मारतोय ना, त्यांच्याकडे पण स्त्रीवाद नव्हता, तो शिवाजीराजेंच्याकडे होता. बर. त्यांच्याकडे स्लेव्हरी, गुलामगिरी होती, शिवाजीराजेंच्या राज्यामध्ये नव्हती. शिवाजीराजेंची काय भूमिका आहे, तर छत्रपती शिवाजीराजेंच्या साधनामध्ये, शिवचरित्राच्या साधनामध्ये महाराज आपल्या सैनिकांना, आपल्या अधिकाऱ्यांना का आदेश देतात, तर शिवाजी महाराज म्हणाले, धर्मग्रंथ, धर्मस्थळ, स्त्रिया आणि लहान मुलं आपल्या विरोधकाची जरी असली तरी त्यांचा आदराने सन्मान करा. विरोधकाची आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, मुलगी असेल, तिचा आदर करा, तिचा सन्मान करा. शत्रूच्या स्त्रियांचा देखील आदर करणारा, सन्मान करणारा, संरक्षण देणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मध्ययुगीन काळामध्ये लढाया होत्या. लढाईमध्ये जेते नेहमी पराजितांच्या स्त्रियांवरती अन्याय अत्याचार करायचे जगभर. हो. त्या काळात महाराज म्हणतात, परमुलकातील बाई न धरावी. स्वराज्यातील स्त्रियांचा तर आदर झालाच पाहिजे, पण तुम्ही ज्यावेळेस परमुलकात जाल त्यावेळेस परमुलकातील स्त्रियांचा देखील आदराने सन्मान करा. महाराज ज्यावेळेस दक्षिण दिग्विजयाला निघाले, गोळकोंड्याच्या जवळ आले, त्यावेळेस आपल्या सैनिकांना सांगतात, अधिकाऱ्यांना, परमुलकातील स्त्रियांचा सुद्धा आदराने सन्मान करा. असा राजा जगाच्या इतिहासात झाला नाही. म्हणजे शत्रूच्या स्त्रियांचा देखील आदर झाला पाहिजे, सन्मान झाला पाहिजे, संरक्षण झालं पाहिजे, ही महाराजांची भूमिका होती. आणि विशेषतः स्वतः महाराजांनी तो आदर्श वस्तुपाठ घालून दिला. आपल्या आईचा प्रत्येक शब्द सरसावंद मानला. जिजाऊ त्यांचं आराध्य प्रेरणास्थान होतं. आपल्या मातेचा प्रत्येक शब्द शिरसावंद मानला. आपला महाराण्यांचा आदराने सन्मान केला. निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना सहभागी करून घेतलं. जी मानसिकता आज देखील नाही, पुरुष मानसिकता, मेल युगक असतो, मी का बायकोचं ऐकायचं, बायकोला काय कळतं, अशी मानसिकता असते ना पुरुषांची. आधुनिक पुरुषाची देखील आहे. जे किती जरी आपण मॉडर्न झालो तरी मानसिकता आहे का नाही? नक्कीच आहे, प्रामुख्याने दिसते आपल्याला. तर 17व्या शतकात सुद्धा शिवाजीराजांनी आपल्या महाराण्यांचा सन्मान केला. निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना सहभागी करून घेतलं. आपल्या सुनांना युद्धकलेचं स्वातंत्र्य दिलं, घोड्यावर बसण्याचं स्वातंत्र्य दिलं, म्हणून पुढे जाऊन महाराणी ताराराणी स्वराज्याचं रक्षण करू शकल्या. येसूबाई संभाजी महाराजांच्या महाराणी प्रतिकूल काळामध्ये स्वराज्याचं नेतृत्व करू शकल्या. आपला छोटा पुत्र शाहू यांना संस्कारित करण्याचं महान कार्य प्रतिकूल काळामध्ये येसूबाईंनी केलं. औरंगजेबासारखा क्रूर निर्दयी बादशाह स्वराज्यामध्ये उतरला असताना 20 वर्षाच्या 25 वर्षाच्या शिवाजीराजांच्या सुना हातात तलवार घेऊन घोड्यावरती बसून मोगलांच्या विरुद्ध लढल्या. त्याचं कारण कशात शोधावं लागेल? छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या सुनबाईंना दिलेलं राजनीतीचं, युद्धकलेचं स्वातंत्र्य. म्हणजे स्त्री सुद्धा हिंमतवान आहे, कर्तृत्ववान आहे, बुद्धिमान आहे. इतिहास फक्त पुरुषानेच घडवला असं नव्हे, स्त्रियांनी सुद्धा इतिहास घडवला. स्त्री सुद्धा हिंमतवान, कर्तृत्ववान, बुद्धिमान, यावर छत्रपती शिवाजीराजांचा विश्वास होता. म्हणून त्यांनी स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं, स्त्रियांचा आदर केला. महाराजांच्या जीवनातील प्रसंग काही आपल्याला थोडक्यात सांगतो की रायबागीन उदाराम देशमुख ही मोगल सरदार शिवरायांच्या विरुद्ध उंबरखिंडीमध्ये लढली. ती शिवरायांच्या सैन्याच्या हाती सापडली. तर महाराजांनी तिला बहीण मानून, तिचा आदर सन्मान करून तिला तिच्या मुक्कामाच्या ठिकाणी सुरक्षितपणे पोहोच केल्याची नोंद आहे. पनवेल जवळ असणारा प्रबळगड महाराजांनी जिंकला. त्यावेळेस त्या ठिकाणचा किल्लेदार केसरी सिंह धारातीर्थी पडला.
महाराजांनी एक बालेकिल्ल्यात प्रवेश केला तर केसरी सिंहाची आई, पत्नी, लहान मुलं महाराजांच्या सैन्याच्या हाती सापडली. तर महाराजांनी त्यांना संरक्षण दिलं आणि त्यांना देऊळगाव या ठिकाणी सुखरूप पोहोच केल्याची नोंद आहे. शत्रूच्या स्त्रियांचा आदर सन्मान. महाराज दक्षिण दिग्विजय करून परत येत होते. बेलवाडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई महाराजांच्या विरुद्ध लढल्या. त्यांचं शौर्य आणि पराक्रम पाहून त्यांचं राज्य त्यांना परत दिलं. त्यांच्या लहान मुलाला मांडीवरती बसून दूध पाजलं. तसं शिल्प सावित्रीबाई देसाई आणि यादवाड या ठिकाणी कोरून ठेवलेलं आहे. ते शिल्प सांगतं की महाराजांनी शत्रूच्या स्त्रियांचा आदर केला. हिरकणी रायगडाच्या पायथ्याशी राहणारी, दूध दही तूप लोणी विकणारी, गडावरती उशीर झाला, द्वारपालाला विनंती केली, त्यांनी सोडलं नाही. ती अपरात्री एका बुरुजावरून खाली उतरली जिथून पुरुषाला उतरणे शक्य नाही. दुसऱ्या दिवशी ती दही दूध तूप लोणी घेऊन गेली. द्वारपालच्या लक्षात आलं, हिरकणी रात्री इथून गेली नाही, सकाळी इथून हिरकणी गेली कशी ना आली कशी. ही वार्ता शिवरायाने समजली. तपास केला गुप्तहेरांनी तर हिरकणी उंच कड्यावरून उतरली आणि मुख्य दरवाजाला असं निदर्शनास आलं. महाराजांनी त्या बुरुजाला भेट दिली. तिथं उंच बुरुज बांधला. खालचा शत्रू वरती येऊ नये, वरचा माणूस खाली जाऊ नये. हिरकणीला बोलावणं पाठवलं. हिरकणी आली. शिवाजीराजांनी साडी चोळी देऊन हिरकणीचा सन्मान केला. आणि महाराज काय म्हणाले, ताई, सर्व संकटावरती मात करून बाळाच्या ओढीने घरी जाणारी तुमच्यासारखी निर्भीड आई जोपर्यंत माझ्या स्वराज्यामध्ये आहे तोपर्यंत माझं स्वराज्य कोणाला जिंकता येणार नाही. असा आदर केला आणि त्या बुरुजाला नाव हिरकणीचं नाव दिलं. का हिरकणीनं काय 2-3 लाख रुपये डोनेशन दिलं तर का रायगड बांधायला? नाही. सर्वसामान्य कष्टकरी श्रमकरी स्त्रीचं स्मारक आपल्या स्वराज्यात कायमचं राहिलं पाहिजे. तिच्या कर्तृत्वाचा, निर्भीडपणाचा सन्मान केला महाराजांनी. सामान्यातल्या सामान्य स्त्रियांचा आदर सन्मान करणार राजे. खापी खान मोगलांचा इतिहासकार आहे, पक्षपाती आहे, तरी सुद्धा तो लिहितो की हा राजा स्त्रियांबद्दल कसा वागतो. भाऊ जसा बहिणीला बोलतो, मुलगा जसा आईशी बोलतो, तसे शिवाजीराजे शत्रूच्या स्त्रियांशी देखील वागतात. तो म्हणतो की पाचाड, रायगडाच्या पायथ्याला पाचाड नावाचं गाव आहे. तिथं जिजाऊंचा वाडा आहे, त्यामध्ये विहीर आहे. हा राजा मधून त्या विहिरीच्या शेजारी जो कट्टा आहे त्यावरती बसतो आणि ज्यावेळेस स्त्रिया त्या ठिकाणी येतात त्यावेळेस हा राजा शत्रूच्या स्त्रियांशी देखील आदराने सन्मानाने वागतो. असा राजा जगाच्या इतिहासात झाला नाही. स्त्रियांचा आदर करणारा, सन्मान करणारा, संरक्षण देणारा, स्वातंत्र्य देणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. फेमिनिझम नसताना स्त्रियांना स्वातंत्र्य देणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एवढं ऐकल्यावर मला वाटतं की देर इज नो पॅरल किंग ॲज. एकदम बरोबर आहे. असा समांतर समकालीन शिवाजीराजेंची तुलना करावी असा राजा जगाच्या इतिहासात मध्ययुगीन काळात झालेला नाही. आता काही मंडळी शिवाजीराजेंची तुलना नेपोलियनशी करतात, सिकंदराशी करतात, सीझरशी करतात. सीझर, सिकंदर किंवा नेपोलियन शूर होते, पराक्रमी होते, पण छत्रपती शिवाजीराजेंच्या ठायी असणारी नैतिकता नेपोलियन, सिकंदर, सीझरकडे नव्हती. त्यामुळे शिवाजीराजेंची तुलना जगामध्ये कोणाशी होऊ शकत नाही. शिवाजीराजेंची तुलना जगामध्ये फक्त एकाच राजाशी होऊ शकते. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांची तुलना शिवरायांशीच होऊ शकते, दुसऱ्या कोणाशी होऊ शकत नाही. असा राजा जगाच्या इतिहासात झाला. भारतीय इतिहासात आपण जेव्हा बघतो तेव्हा बरेच राजे होऊन गेलेत, पण महाराजांचा एक वेगळेपणा काय होता? हा, छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास हा मध्ययुगीन काळातला इतिहास आहे आणि ज्ञात भारताचा इतिहास हा 5000 वर्षाचा इतिहास आहे. प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक. तर छत्रपती शिवाजीराजांचं भारतीय इतिहासामध्ये काय वेगळेपण आहे तर आपण साधारणपणे 1000 वर्षाचा इतिहास जर पाहिला, 7वं शतक ते 17वं शतक, बरोबर, 1000 वर्षामध्ये इस्लामच्या उदयानंतर भारतीय राजे मारच खातात ना. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण आणि महाराणा प्रताप जर वजा केले तर मार खातात. अल्लाउद्दीन खिलजी आला, गझनीचा महम्मद आला, मोहम्मद तुगलक आला, बाबर, औरंगजेब, शहाजहान, जहांगीर, हे सगळे इथे येतात, आक्रमण करतात, हल्ले करतात. प्रजा अशी भयभीत आहे, निराश झालेले लोक आहेत आणि हे सगळे नैराश्यामध्ये जगत आहेत. तर अशा या पार्श्वभूमीवरती शिवाजीराजांचं वेगळेपण काय आहे
तर समर्थपणे प्रतिकार करणारा राजा, केवळ प्रतिकार करणारा राजा नव्हे तर उत्तम प्रकारे सकारात्मक कन्स्ट्रक्टिव्ह ज्याला म्हणतो रचनात्मक राज्य उभं करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. अफजल खान आला, दिलेर खान आला, शाहिस्ते खान आला, औरंगजेब आहे, त्या औरंगजेबाचे सरदार येतात. तर अशा काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत ताकदीनं त्यांना सामोरे गेलेले आहेत. फतेह खान छत्रपती शिवाजीराजांवरती आक्रमण करण्यासाठी आला, त्याला पराभूत केलं. अफजल खान विजापूरहून निघाला, कशासाठी निघाला? काय हॅपी बर्थडे म्हणण्यासाठी निघाला नव्हता, छत्रपती शिवाजीराजांना ठार मारण्यासाठी निघालेला होता. त्याच कामगिरीवरती आदिलशाहीने त्यांना पाठवलं तर बडे साहेबांनी. आणि सुमारे 15 ते 20 हजाराचं सैन्य घेऊन, फौज घेऊन तो निघालेला आहे. आणि छत्रपती शिवाजीराजांना नेस्तनाबूत करण्यासाठी. अफजल खान क्रूर होता, निर्दयी होता, पाताळयंत्री होता. आणि त्यानं अशाच पद्धतीनं कर्नाटकामध्ये शिरे नावाचं संस्थान आहे, राज्य आहे. तर शिर्याचा राजा कसूररंग याला भेटीला बोलावून त्याला दगाबाजीनं ठार मारलेलं होतं. या अफजल खानाने शहाजीराजांना छळलं होतं. याच अफजल खानाने शिवाजीराजांचे मोठे बंधू संभाजीराजांना दगाफटक्याने ठार मारलेलं होतं. असं नेमकं इतका म्हणजे कसं झालं असेल दगाफटका म्हणजे? कनकगिरीच्या युद्धामध्ये शहाजीराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे हे लढाई करताना अफजल खानाने दगाबाजीने मारलेलं होतं. असा इतका पाताळयंत्री आणि क्रूर असा अफजल खान होता. आणि तो छत्रपती शिवाजीराजांना ठार मारण्यासाठी आलेला आहे. आणि शिवाजीराजे त्यावेळेस फक्त 30 वर्षाचे होते, सुमारे 29 वर्षाचे. आणि नुकतंच स्वराज्य उदयाला आलेलं होतं. असं उदयाला आलेल्या स्वराज्याचा हा राजा निस्त्रनाबूत जर का झाला असता, त्यांना ठार मारलं असतं, तर स्वराज्य निर्माण झालं नसतं. अशा कठीण प्रसंगी 10 नोव्हेंबर 1659ला प्रतापगडाच्या माचीवरती शिवाजी महाराज अफजल खानाची भेट झाली. आणि त्या भेटीमध्ये छत्रपती शिवाजीराजांनी अफजल खानाला ठार मारलं. शिवाजीराजांनी ठार मारलं नसतं तर अफजल खान मारणारच होतं शिवाजीराजांना. तर असा राजा भारताच्या इतिहासात झालेला नाही. सगळे मार खातात. 1000 वर्ष हा पहिला राजा आहे. आदिलशाही, मोगलशाही, सिद्धी, पोर्तुगीज या परकीय सत्ताशी लढणारा आणि यशस्वीपणे लढणारा. केवळ एक प्रसंग नाही, अफजल खानाला जसं ठार मारलं तसं शाहिस्ते खान सुमारे 1 लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात आलाय, पुण्यामध्ये आलाय. फक्त 300 ते 400 मावळे घेऊन महाराज गेले. लाल महालामध्ये तो जिथं थांबला होता त्या ठिकाणी जाऊन मध्यरात्री त्याला धडा शिकवला. तो घाबरला आणि पुढे बंगालला गेला, ढाक्याला गेला. तो शाहिस्ते खान, दिलेर खान, जयसिंग महाराज पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये अडकलेले आहेत. सिद्धेश्वरची फौज आहे 30-35 हजाराची. मुंगीला देखील बाहेर येताना अशी व्यवस्था सिद्धीनं केलेली आहे. अशा प्रसंगी 4-5 महिन्याचा वेढा आहे. त्या प्रसंगी देखील छत्रपती शिवाजी महाराज यशस्वीपणे निसटले आणि पन्हाळगडावरून विशाळगडावरती पोहोचले. तो वेढा मला वाटतं खूपच कठीण होता काढण्यासाठी. म्हणजे तिकडून निष्ठा होणं, तिथून निसटणं म्हणजे इम्पॉसिबलच होतं त्यांच्या. खूप कठीण गोष्ट होती. कारण तो वेढा पडला होता मार्च 1660ला. मार्च, एप्रिल, मे उन्हाळा असतो. महाराजांना वाटलं पावसाळ्यामध्ये हा वेढा उठेल. जून महिन्यामध्ये धो पाऊस पडतोय, जुलैमध्ये धो पाऊस पडतोय, तरी सिद्धी हा वेढा टाकून आहे. अशा प्रसंगी बाहेर कसं पडायचं? महाराजांचं सैन्य, महाराजांच्या सोबत मोजके मावळे आहेत, 2000 पर्यंत साधारणतः. तर तिथून बांदलाची फौज घेऊन बाजीप्रभू देशपांडे, शंभूसिंग जाधव यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज मध्यरात्री निसटले. आणि 50-60 किलोमीटरचा प्रवास करून मध्यरात्री महाराज विशाळगडाकडे पोहोचले. इथं शिवाजी काशीदांचं बलिदान झालं शिवाजीराजांच्या सुटकेसाठी. तिथून निसटल्या जीवघेणा प्रसंग आहे. महाराज आग्र्याला गेले होते औरंगजेबाच्या भेटीसाठी, वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी. दगाबाजीनं औरंगजेबाने छत्रपती शिवाजीराजांना नजरकैदेत ठेवलं. तिथून महाराज निसटले जीवघेणा प्रसंगी. आणि शिवाजी महाराज हे निराश झाले नाहीत, कधी हातबल झाले नाहीत. संकट समय लढणारे होते, रडणारे महाराज नव्हते. महाराज असे आक्रमक होते. बचावात्मक धोरण नव्हतं महाराजांचं.
बचाव, सतत बचाव नाही, आक्रमक. लिखित नाही, पण माझं मत असं आहे, एकूण छत्रपती शिवाजीराजांचा पूर्व इतिहास पाहता अफजल खानाला ठार मारलं, शाहिस्तेखानाला ठार मारलं, शाहिस्तेखानावरती हल्ला केला, दिलेर खानावर झुंज दिली, फत्तेखानावर झुंज दिली, सिद्दीबरोबर झुंज दिली. माझं तर ठाम मत आहे की आग्र्यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजीराजांची योजना असली पाहिजे की औरंगजेबाला ठार मारायची असली पाहिजे निश्चित. म्हणूनच औरंगजेब सुद्धा घाबरलेला होता. आणि ज्यावेळेस शिवाजी महाराज आग्र्याला गेले त्यावेळेस महाराजांच्या सोबत 400-500 मावळे आहेत. त्यावेळेस औरंगजेबाचं सैन्य किती आहे? सुमारे 7-8 लाखाचं, पायदळ आणि घोडेस्वार मिळून. त्याच्या त्या कैदेतून, नजर कैदेतून महाराज सही सलामत निसटले आणि स्वराज्यामध्ये सुखरूप पोहोचले. म्हणजे चोहोबाजूनी शिवाजीराजांची नाकेबंदी करणं, त्यांना पकडणं, त्यांना ठार मारण्याचे सगळे प्रयत्न आदिलशहाने केले, मोगलाने केले, पण त्या सगळ्यांना पुरून उरणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जसे ते नीतिमान होते, लोककल्याणकारी होते, तसेच ते आक्रमक होते, शूर होते, पराक्रमी होते. हे वेगळे पण छत्रपती शिवाजीराजांचं भारतीय इतिहासामध्ये आहे. म्हणजे बचावात्मक धोरण नाही, आक्रमक धोरण छत्रपती शिवाजीराजांनी सातत्यानं ठेवलं. नक्कीच. बरं, आपण आता आग्र्याच्या कैदेबद्दल बोललो, मग त्याची सुटका पण झाली, ती नेमकी कशी झाली? कारण बरेच त्याला पण कॉन्ट्राडिक्शन्स आहेत, ती तशीच झालेली का अशी झाली होती? हा, बरेच जण म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज हे पेटाऱ्यात बसून निसटले. त्या पेटाऱ्यात बसून निसटलेले नाहीत. कारण मिठाईचे बॉक्स होते. करेक्ट. आणि त्यामध्ये बसून महाराज निसटतील असं कदापि शक्य नाही. समकालीन साधनाशी सांगतात की छत्रपती शिवाजी महाराज वेषांतर करून निसटले. ते ज्यावेळेस त्या ठिकाणी कैदेत होते, नजर कैदेत होते, त्यावेळेस छत्रपती शिवाजीराजांच्या सोबत हिरोजी फर्जंदळ शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू, आणि ते शिवरायांसारखे दिसायचे. ओके. तर महाराजांनी आपण आजारी आहोत, आता आपल्या जीविताचं काही खरं नाही, अशा पद्धतीची अफवा पसरवली. आणि मग आपल्याला आशीर्वाद मिळावेत म्हणून काही साधू संत मुल्ला मौलव यांना मिठाई द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याची तपासणी होती आणि ते महाराजांनी सगळी लंगीत तालीम केलेली आहे. आपण जाऊ शकतो का? महाराज कदाचित बाहेर पण आलेले असतील 1-2 वेळा, आणि आपण यशस्वीपणे वेषांतर करून बाहेर पडू शकतो ही खात्री पटल्यानंतर शिवाजी महाराज वेषांतर करून निसटले. आणि संभाजीराजांना काही कैद नव्हती, तर ते कुठेही मुक्तपणे संचार करू शकत होते. त्यावेळेस संभाजीराजांचं वय फक्त 9 वर्षाचं होतं. ते तिथून निसटले. सुरुवातीला मथुरेहून वाराणसी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यामध्ये आले. संभाजीराजांचं वाटेतच प्रवासाच्या त्रासाने निधन झालं असा बनाव केला, अशी अफवा पसरवली. हे खरं होतं पण तेव्हा, म्हणजे अशी अफवा त्यांनी पसरवली. कारण पिता पुत्र एकत्र आले असते, वेषांतर करून जरी आले असते तरी संशय औरंगजेबाच्या गुप्तहेरांना आलाच असता. त्यामुळे सोबत ठेवण्या धोक्याचं होतं त्यांच्यासाठी, संभाजीराजांसाठी. वाराणसी या ठिकाणी त्यांना ठेवलं आणि शिवाजी महाराज हे राजगडावरती आले आणि या ठिकाणी सांगितलं प्रवासाच्या त्रासाने दगदगीनं त्यांचं निधन झालं. आणि ही वार्ता ज्यावेळेस औरंगजेबाच्या हेरांना समजली, तपास बंद झाला आणि परत काही कालखंडानंतर आपले निवडक विश्वासू पाठवले आणि संभाजीराजांना राजगडावरती त्याने आणलं. बरं, आपण एवढ्या गोष्टी ऐकतो महाराजांबद्दल, पण महाराजांची नेमकी धार्मिक भूमिका काय राहिलेली आहे? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. कारण छत्रपती शिवाजीराजांच्या माध्यमातून आपल्याकडे धार्मिक राजकारण खूप होतं. करेक्ट. तेच. महाराज धार्मिक होते का, अधार्मिक होते का, सर्वधर्म समभावी होते का, धर्मनिरपेक्ष होते का, मुस्लिम विरोधी होते का, हिंदू धर्म समर्थक, अशा पद्धतीचे हिंदुत्ववादी होते का, ते मुस्लिम विरोधी होते का, अशा पद्धतीचे वादविवाद मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आता सेक्युलरिझम, सर्वधर्म समभाव, निधर्मी ह्या संकल्पना आधुनिक आहेत, त्या काय मध्ययुगीन काळातल्या नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये धार्मिक परंपरा होत्या आणि महाराज देखील धार्मिक होते. ते काय निधर्मी, धर्मनिरपेक्ष किंवा धर्म न मानणारे असे नव्हते. ते धार्मिक होते. त्यांना आपल्या धर्म परंपरेचा प्रचंड अभिमान होता. विशेषतः हर हर महादेव त्यांची घोषणा होती. शंभू महादेव त्यांचं दैवत होतं. शिखर शिंगणापूर हे भोसल्यांचं दैवत आहे.
आणि अनेक गडावरती छत्रपती शिवाजीराजांनी महादेवाचं मंदिर उभारलं. जगदीश्वराचं मंदिर आहे, तुम्ही रायगडावरती बरोबर जर आहे. गेलात हो, तर हो. शिवाचं मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे ते. जगदीश्वराचं. हो. असे अनेक गडावरती शिव मंदिर आहेत. शिवाचे ते उपासक होते. शिव परंपरा ही प्राचीन परंपरा आहे आपल्या भारतातील. हो. तिचा संबंध सिंधू संस्कृतीशी देखील आहे. आणि आपण शिवमंदिरामध्ये, शिवालयामध्ये शिवलिंगाची पूजा करतो, ते काय आहे तर स्त्री पुरुष समानतेचं प्रतीक आहे. आपण लिंगपूजा करतो, स्त्री पुरुष समानतेचं प्रतीक आहे. या विश्वाची निर्मिती केवळ एका तत्वामुळे झालेली नाही, तर दोन तत्वामुळे झालेली आहे. स्त्री पुरुष, पुरुष किती जरी बलवान असला, पैलवान असला, महान असला तरी एकटा पुरुष निर्मिती करू शकत नाही. स्त्री आणि पुरुष ही दोन महत्त्वाची तत्व आहेत. हे आपल्याला शिवलिंगातून दिसतं. आणि शंभो महादेव शंकर हा स्वतः स्त्री पुरुष समानतेचा प्रतीक होता. अर्धनारी नटेश्वर. याचा अर्थ काय? पुरुष जेवढा महत्त्वाचा तेवढा स्त्री देखील महत्त्वाची, तेवढी स्त्री देखील महत्त्वाची. स्त्री पुरुषाचा भेदभाव न करणारी परंपरा म्हणजे शिवपरंपरा आहे. आणि त्या शिवपरंपरेचे छत्रपती शिवाजी महाराज उपासक होते. तुळजाभवानीबद्दल त्यांना नितांत आदर होता. तुळजाभवानीचे ते उपासक होते. अगदी प्रतापगडावरती भवानी मातेचं मंदिर बांधलं त्याने. म्हणजे एकूण छत्रपती शिवाजीराजांचे जीवनचरित्र पाहता ते धार्मिक होते. त्यांना हिंदू धर्म परंपरेचा, आपल्या धार्मिक सांस्कृतिक परंपरेचा अभिमान होता आणि त्याचं रक्षण करण्यासाठी ते पुढे आले. ज्या काळामध्ये मोगल, आदिलशाह, निजाम हे या संस्कृती उद्ध्वस्त करत होते, मंदिरांची तोडफोड करत होते, कारण त्यांना ही इथली धार्मिक प्रतीकं मान्य नव्हती. बरोबर. अशा काळामध्ये छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या धार्मिक परंपरेचं रक्षण केलं. ज्याला आपण आज हिंदू धर्म परंपरा म्हणतो, त्याचं रक्षण केलं. त्याच्या रक्षणासाठी पुढे आले. महाराज धार्मिक होते पण धर्मांध नव्हते. शिवाजी महाराजांना आपल्या धर्म परंपरेचा अभिमान होता, पण इतर धर्म परंपरेचा त्याने अनादर नाही केला. जसा औरंगजेबाने त्याची धर्म परंपरा, इस्लामचा अभिमान बाळगताना मात्र हिंदू परंपरेच्या विरोधात होता औरंगजेब. तोडफोड झालेली दिसतेच आपल्याला मंदिरांची. शिवाजी महाराजांनी हिंदू परंपरेचा अभिमान बाळगला पण इतर धर्मियांचा द्वेष नाही केला. शिवाजीराजांचं धार्मिक धोरण हे द्वेषावरती आधारलेलं नव्हतं. आपल्या धर्माच्या रक्षणासाठी पुढे आले, पण इतर धर्मियांचा धार्मिक मुद्द्यावर त्यांनी छळ नाही केला, इतर धर्मियांची तोडफोड नाही केली, इतर धर्मियांचा द्वेष नाही केला. हे शिवाजीराजांचं जागतिक स्तरावरचं आणि वैश्विक स्तरावरचं मोठेपण आहे. शिवाजी महाराज धार्मिक होते, धर्मांध नव्हते, धार्मिक परंपरेचा अभिमान होता, पण तेवढेच ते प्रागतिक विचाराचे देखील होते. धर्माभिमानी होते म्हणजे अंधश्रद्धाळू नव्हते. बरोबर. आपल्याला बऱ्याच जणांना वाटतं की धार्मिक आहे म्हणजे अंधश्रद्धाळू, असं नाही. धार्मिक असणं, श्रद्धाळू असणं म्हणजे अंधश्रद्धाळू नव्हे. शिवाजी महाराज धार्मिक होते, तितकेच प्रागतिक विचाराचे होते. म्हणून त्या काळामध्ये धर्माच्या नावावरती जो काय अंधश्रद्धा जोपासल्या जात होत्या त्याला छत्रपती शिवाजीराजांनी कडाडून विरोध केला, अत्यंत ताकदीनं विरोध केला. म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये समुद्र उल्लंघन करणे पाप आहे, समुद्र ओलांडला तर धर्म बुडतो, अधार्मिक असं म्हटलं जात होतं. त्या काळात छत्रपती शिवाजीराजांनी आरमार दलाची उभारणी केली. शिवाजी महाराज इज फाउंडर ऑफ दी इंडियन नेव्ही. करेक्ट. आपल्या देशाला सर्वाधिक धोका समुद्रमार्गे आहे हे ओळखणारा मध्ययुगीन काळातला पहिला आणि एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. डच, फ्रेंच, पोर्तुगाल किंवा ब्रिटिश आणि सिद्धी ह्यांनी कसं राज्य केलं तर समुद्रमार्गीच केलं ना. ज्याची समुद्रावरती सत्ता त्याची देशावरती सत्ता, ज्याच्या ताब्यात समुद्र त्याच्या ताब्यात व्यापार, हे ओळखलं छत्रपती शिवाजीराजांनी. म्हणून आरमार दलाची उभारणी केली, सागरी किल्ले बांधले. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खंदेरी किल्ला त्याने बांधला, सिंधुदुर्ग किल्ला त्याने निर्माण केला, आरमार दलाची उभारणी केली आणि बेदनूरवरती स्वारी समुद्रमार्गे केली. म्हणजे शिवाजीराजांनी समुद्र ओलांडला. बरोबर. समुद्र ओलांडला म्हणजे सिंधुबंदी तोडली. म्हणजे अमुक अमुक ग्रंथामध्ये असं लिहिलंय म्हणजे आपण तसंच वागलं पाहिजे असे छत्रपती शिवाजी महाराज नव्हते. तर महाराज हे बुद्धिप्रामाण्यवादी होते, ग्रंथप्रामाण्यवादी शिवाजी महाराज नव्हते. शिवरायाने अनेक किल्ले बांधले, काही किल्ले जिंकले, सुमारे 350. हो. पण एकाही किल्ल्याचं वास्तुशास्त्र पाहिलं नाही, एकाही किल्ल्याचं सत्यनारायण घातला नाही, कारण मध्ययुगीन काळामध्ये सत्यनारायणच नव्हता. आज आपल्याकडे बंगला बांधायला लागले की वास्तुशास्त्र पाहतात,
घराचं तोंड इकडं असावं, किचन कट्टा तिकडं असावं, बेडरूम तिकडं असावं. घराचं तोंड कोणीकडे महत्त्वाचं नाही. घरात राहणारी माणसं किती हिंमतवान आणि किती कर्तृत्वान आहेत यावरती यश अवलंबून असतं. कोणती दिशा वाईट नाही. अगदी बरोबर आहे. महाराजांनी अनेक किल्ले निर्माण केले, पण कधी वास्तुशास्त्र पाहिलं नाही, कारण महाराज हे प्रागतिक विचाराचे होते. महाराजांनी अनेक लढाई केल्या, काही लढाया तर अमावस्येच्या दिवशी. आज हिंमत आहे का कोणाच्या अमावस्या दिवशी गृहप्रवेश करायची, नाही नाही. अमावस्या दिवशी लग्न करायची? अमावस्या आली तर अनेक उमेदवार दाखल करत नाहीत, इतक्या अंधश्रद्धा आहेत. महाराजांच्या अनेक लढाई अमावस्येच्या रात्री येत्या, कारण अंधरात्रीचा फायदा घेऊन शत्रू सैन्यावरती हल्ला करून शिवनीती पद्धतीनं ताबडतोब माघारी फिरता येतं, हे तंत्र शिवाजीराजांना माहिती होतं. शिवाजीराजांच्या जीवनातील एक महत्त्वाचा प्रसंग आहे. 24 फेब्रुवारी 1670ला छत्रपती शिवाजीराजांना सोयराबाईच्या पोटी राजाराम नावाचा मुलगा झाला. हां. मुलाचा जन्म पालता झाला. Yes. पुरोहित बरोबर आले आहे. आणि हो, म्हणाले, हो. महाराज मुलाचा जन्म पालता झाला, अपशकुन शांती करा, यज्ञ करा. शिवरायांनी सांगितलं अजिबात नाही. ज्या अर्थी माझा मुलगा पालथा जन्मला त्या अर्थी शुभ शकून आहे. पुरोहितांनी विचारलं कसं? त्या शिवाजीराजांनी सांगितलं, ज्या अर्थी माझा मुलगा पालथा जन्मला त्या अर्थी तो दिल्लीची पातशाही पालथी घातल्याशिवाय राहणार नाही. हे उद्गार महाराजांनी काढले. म्हणजे विज्ञानवादी होते महाराज, बुद्धिप्रामाण्यवादी होते, रॅशनल विचाराचे मला होते, सकारात्मक एक पॉझिटिव्ह थॉट पण होता ना यामध्ये. सकारात्मक. Strong. आणखीन महत्वाचा प्रसंग म्हणजे शिवाजीराजांनी कान्होजी जेधेंना पत्र पाठवलंय. कान्होजी जेधे त्यांचे ज्येष्ठ सहकारी होते. ते आजारी असताना एक पत्र पाठवलंय. महाराज म्हणाले, काळजी करू नका, विश्रांती घ्या आणि नियमित औषधोपचार घ्यावा. औषधोपचाराचा शब्द आहे पत्रामध्ये त्यांचा. औषधोपचार म्हणजे काय? मेडिकल ट्रीटमेंट. औषधोपचार घ्या. म्हणजे महाराजांचा विश्वास औषधावर होता. बुवा बापूर बोंधुगिरीवर शिवाजीराजांचा विश्वास नव्हता. यश मिळवण्यासाठी आता तलवार घ्यावी लागते, रणांगण गाजावं लागतं, चातुर्य पणाला लावावं लागते. वास्तव छत्रपती शिवाजीराजांना माहिती होतं. म्हणजे महाराज हे धार्मिक होते, धर्मांध नव्हते. धार्मिक होते पण अंधश्रद्धाळू नव्हते. आपल्या धार्मिक परंपरेचा अभिमान होता. हिंदू धर्माभिमानी होते. धर्मरक्षणासाठी त्यांनी कार्य केलं. ती मध्ययुगीन काळाची नितांत गरज होती. पण धार्मिक मुद्द्यावरती शत्रूचा त्यांनी छळ केला नाही, शत्रू बरोबर. सैन्याचा त्यांनी छळ केला नाही. म्हणून असा राजा जगाच्या इतिहासात झाला. बरोबर. ही त्यांची धार्मिक भूमिका आहे. आपण धर्माबद्दल बोलतो आणि आपण एक उदाहरण आहे, मला वाटतं वाचलंय मी कुठे, की नेताजी पालकर हो. यांचं एक खूप एक्सलंट उदाहरण मला वाटतं. त्यांच्यावर काय मत आहे? अगदी महत्वाचा मुद्दा तुम्ही आठवण करून दिली की नेताजी पालकर हे छत्रपती शिवाजीराजांचे जिवलग सहकारी होते. ते इतके शूर पराक्रमी होते की त्यांना प्रति शिवाजी देखील म्हटलं जायचं. इतका शिवाजी महाराजांचा निष्ठावान सहकारी. काही मतभेदामुळे ते मोगलांकडे गेले, त्यांचं धर्मांतर करण्यात आलं. हो. ते मोहम्मद कुली खान झाले, पण त्यांना पुढे पश्चाताप झाला. ते शिवाजीराजांना भेटायला आले आणि स्वधर्मात घेण्याची विनंती केली. तर छत्रपती शिवाजीराजांनी मुस्लिम झालेला आपला सहकारी त्यांना पुन्हा स्वधर्मात घेतलं. याला धार्मिक शुद्धीकरण म्हणता येईल. म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये मुस्लिम झालेल्या सहकार्याला स्वधर्मात घेतलं, हे प्रागतिक विचार आहेत छत्रपती शिवाजीराजांचे. म्हणजे आपल्या धर्मरक्षणासाठी, धर्मसंवर्धनासाठी, धर्मवृद्धीसाठी छत्रपती शिवाजीराजांनी दिलेलं योगदान हे नेताजी पालकरांच्या उदाहरणावरून स्पष्ट होतं. बरोबर आहे, नक्कीच. महाराजांची एकंदरीतच कारकीर्द मला वाटतं एक 30-35 वर्षाची झाली असेल. त्यामध्ये त्यांनी 300हून अधिक गडकिल्ले बनवले, घडवले. पण ह्यामध्ये त्यांची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम कशी होती ती गडकिल्ले मॅनेज करण्यासाठी, किंवा हा गडकिल्ला घ्यावा, हा गड घेतला पाहिजे, आता काय बघायचे ते नेमके? छत्रपती शिवाजीराजांचा एकूण जीवनाचा जो जीवनपटा कालखंड आहे, 19 फेब्रुवारी 1630ला त्यांचा जन्म आहे, 3 एप्रिल 1680ला त्यांचा मृत्यू आहे. 50 वर्षाचं आयुष्य लाभलं. बालपणाची 15 वर्ष गेली. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी तोरणा जिंकला, राजगड जिंकला. म्हणजे एकूण त्यांची कारकीर्द आहे 35 वर्ष. 50 वर्षाचं आयुष्य, 35 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी अनेक गडकिल्ले जिंकले. म्हणजे महाराजांचं जे काही कार्य होतं ते केवळ तलवार घेतली, घोड्यावरती बसले, लढाई करत निघाले असं नव्हतं. केवळ लढाई केल्या, सुरतेला गेले, सुरत जिंकले, पैसा आणला असं नाही. छत्रपती शिवाजीराजांची उत्तम प्रशासन व्यवस्था होती.
त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं मंत्रिमंडळ आहे, हो, अष्टप्रधान. अष्टप्रधान मंडळ. त्यामध्ये अमात्य आहेत, सुमंत आहेत, न्यायाधीश आहेत, परराष्ट्रमंत्री, सरसेनापती, म्हणजे त्यांचं मंत्रिमंडळ आहे. सैन्यामध्ये देखील सुभेदार आहेत, सरनौबत आहेत, त्याचबरोबर हवालदार आहेत, जुमलेदार आहेत. म्हणजे त्यांची एक उत्तम प्रशासन व्यवस्था होती. किल्ल्याचे देखील किल्लेदार, फौजदार, ह्या सगळ्यावरती छत्रपती शिवाजीराजेंची उत्तम प्रशासन व्यवस्था होती. बारगीर, शिलेदार अशा पद्धतीची सैन्य व्यवस्था छत्रपती शिवाजीराजेंची होती. एखादा किल्ला जिंकल्यानंतर किंवा एखादा भूभाग जिंकल्यानंतर गाव पातळीपासून ते प्रांतिक पातळीपर्यंत त्यांची एक नियोजित अशी प्रशासन व्यवस्था होती. म्हणून ज्यावेळी दक्षिण भारत जिंकण्यासाठी ते गेले, जो भाग जिंकायचे त्या ठिकाणी ते व्यवस्था लावायचे. म्हणून त्यांच्याकडे उत्तम प्रशासन व्यवस्था होती. म्हणूनच छत्रपती शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर, संभाजीराजांच्या हत्येनंतर, राजारामाच्या मृत्यूनंतर देखील इथलं स्वराज्य अबाधित राहिलं. लढणारे मरणारे मावळे गावागावातून पुढे आले. त्याचं कारण यामध्ये दिसतं की आपल्याला छत्रपती शिवाजीराजांची उत्तम प्रशासन व्यवस्था, त्यांची न्यायव्यवस्था आहे. गाव पातळीवरती न्यायव्यवस्था होती, तशीच केंद्रीय स्तरावरती देखील छत्रपती शिवाजीराजांची न्यायव्यवस्था होती. आणि त्या न्यायव्यवस्थेमध्ये उत्तम प्रकारे न्यायदान केलं जात होतं. रांजेगावच्या बाबाजी गुजरनी एका स्त्रीवरती अत्याचार केला, हो, तर सरपंच. महाराजांनी तत्कालीन कायद्यानुसार त्याला बोलावून घेतलं, त्याची चौकशी केली. आल्यानंतर त्याला शिक्षा नाही केली, थेट चौकशी केली. आणि सगळी चौकशी झाल्यानंतर तत्कालीन कायद्यानुसार त्याला शिक्षा केलेली आहे. कठोर होती ती कठोर शिक्षा, मला शिक्षा माहिती. तत्कालीन कायद्यानुसार येस त्यांनी येस. त्या रांजेगावच्या बाबाजी गुजरवरती शिक्षा दिलेली त्याला. तर असं न्यायव्यवस्था, आणि प्रशासन त्यावेळेस मला वाटतं व्यवस्था. महाराजांची आयु पण खूप लहान होती जेव्हा ही घटना घडली. महाराज त्यावेळेस 15-16 हो, वर्षाचे, खूप लहान होते. आणि लहान होते. त्यावेळेस तो निर्णय घेतलेला. 15 वर्षाचे होते. राजमाता जिजाऊनी त्यांना शेजारी बसवून न्यायदान कसं करायचं याचा वस्तुपाठ दिला. शिवाजी महाराज न्यायाधीश, तर जिजाऊ सरन्यायाधीश आहेत, सुप्रीम कोर्ट. आणि असं न्यायदान कसं करायचं याचं शिक्षण देखील राजमाता जिजाऊने दिलं. छत्रपती शिवाजीराजांची गुप्तरी व्यवस्था होती. म्हणजे सुरतेला जाण्यापूर्वी सुरत या ठिकाणीचे रस्ते, सुरत या ठिकाणी कसं जायचं, तिथं कसं पोहोचायचं, कुठल्या ठिकाणी काय आहे याची इत्तंभूत माहिती बहिर्जी नाईकांनी दिलेली होती. करेक्ट. बहिर्जी नाईक ही त्यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. म्हणजे ज्याचं गुप्तहेर खातं दक्ष आणि सक्षम, त्याचं राज्य सुरक्षित. आज आपण पाहतो की जगामध्ये जर का शासन व्यवस्था अबाधित ठेवायची असेल, सक्षम ठेवायची असेल, तर अनेक राष्ट्र गुप्तहेर खात्यावरती प्रचंड पैसा खर्च करतात. मग ती इस्रायल असेल, अमेरिका असेल, इराण असेल, भारत असेल, जगभरामध्ये अनेक राष्ट्र गुप्तहेर खात्यावरती प्रचंड खर्च करतात. छत्रपती शिवाजीराजे गुप्तहेर खात्यावरती प्रचंड कष्ट करायचे असे पाश्चिमात्याने देखील लिहून ठेवलंय. रोख पगार देणे, त्यांचा आदर करणे, सन्मान करणे, बक्षीस देणे, हे म्हणून गुप्तहेर खातं हे राजाचा तिसरा डोळा असतो. तर असं गुप्तहेर खातं देखील छत्रपती शिवाजीराजांचं सक्षम होतं. आरमार दलाची उभारणी केली. आरमार दलाचे दर्यासरंग दौलत खान प्रमुख होते. हो, पुढे जाऊन कान्होजी कान्होजी त्यांच्या आंग्रे. स्वराज्याचे हो, आरमार दलाचे प्रमुख होते. तर अशी उत्तम प्रकारे प्रशासन व्यवस्था छत्रपती शिवाजीराजांची होती. आणि म्हणूनच त्यांचं राज्य अबाधित राहिलं, त्याचं संवर्धन झालं, त्याचा विस्तार झाला. आणि पुढं जाऊन ते एक राज्य स्तरावरचं नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याची दखल घेतली गेली. आणि शिवाजीराजांची प्रशासन व्यवस्था लोककल्याणकारी होती. ती केवळ राजा फक्त एक घराणेशाही नव्हती, राजा प्रजा नव्हती फक्त. घराणेशाही नव्हती, ती लोककल्याणकारी प्रशासन व्यवस्था होती. आणि आपण महाराजांचे सामान्य जनतेविषयी आणि शेतकऱ्यांविषयी काय मत होते, आणि म्हणजे त्यांनी काय कामं केलेली ती पण मी बऱ्याच पुस्तकांमध्ये वाचली, आणि ती खूप नोटेबल कामं झालेली आहेत महाराजांकडे. हा, छत्रपती शिवाजीराजांना शेतकऱ्यांचा राजा देखील म्हणतात. शरद जोशी जे शेतकरी संघटनेचे मोठे नेते होऊन गेले, त्यांचं एक पुस्तक आहे, शेतकऱ्यांचा राजा शिवाजी. छत्रपती शिवाजीराजांवरती विविध अंगाने लेखन झालेलं आहे.
रयतेचा राजा, शेतकऱ्यांचा राजा, लोककल्याणकार राजा, शेतकऱ्यांचा राजा. आता मध्ययुगीन काळामध्ये जी अर्थव्यवस्था होती, भारतीय परिप्रेक्षात जर पाहिलं तर कृषी आधारित अर्थव्यवस्था. हो आज देखील आपल्या देशाला कृषीप्रधानच देश हो. म्हणतात. आज जरी भांडवली अर्थव्यवस्था आली असली, म्हणजे पाश्चात्य देशामध्ये, युरोपमध्ये रेनिसान्स झाला, वैज्ञानिक क्रांती झाली, त्यातून औद्योगिक क्रांती आली आणि मग तिथं भांडवली अर्थव्यवस्था आली. पण तशी भांडवली अर्थव्यवस्था काय 17व्या शतकात आली नव्हती. मग काय साधन होतं राज्याच्या उत्पादनाचं? सगळ्यात महत्वाचं तर शेती. शेतीवर आधारलेली अर्थव्यवस्था होती. आणि शिवाजीराजेंच्या पूर्वी इथं औरंगजेब असेल, अकबर असेल, निजाम असेल, आदिलशाह हे मोठ्या प्रमाणामध्ये कर वसुली करायचे. बर. शेतकऱ्याकडून कर वसुली केली जायची, जिझिया पण द्यावा लागायचा, प्रचंड छळ केला जात होता शेतकऱ्यांचा आणि सरसकट कर वसुली होती अमानुषपणे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या कामाला दाम नव्हता, श्रमाला मोल नव्हतं, त्यांचं जीवन सुरक्षित नव्हतं. त्यांना फक्त आणि फक्त कष्ट करायचं तर ती राज्यसत्तेसाठीच. त्यांच्या मानवी मूल्यच नव्हती त्या काळामध्ये उरलेली. छत्रपती शिवाजीराजेंनी सगळ्यात महत्त्वाचं काय केलं? त्यांनी ओळखलं की इथं शेतकरी सुखी तर राज्य सुखी. आणि म्हणून छत्रपती शिवाजीराजेंनी त्या काळामध्ये जे धोरणात्मक निर्णय घेतले, त्यामुळे शिवकाळामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची नोंद नाही. याचा अर्थ शेतकरी खूप श्रीमंत होता, सोन्याचा धोरण निघत होता, भरपूर त्यांच्याकडे पैसे होते असं नाही. शिवकाळात देखील गरिबी होती, दुष्काळ होता, आतासारखी अत्याधुनिक शेती आलेली नव्हती, आतासारखी अत्याधुनिक अवजारं नव्हती, अत्याधुनिक बी बियाणं नव्हतं. जलसिंचनाच्या आता सुमारे जवळजवळ 25 ते 30% जलसिंचन आहे. तशी जलसिंचनाच्या अत्याधुनिक सुविधा नव्हत्या. काही थोडकं बागायत होतं, बागायती शेती. उर्वरित 99% शेती कोरडवाहू होती. तरी शेतकऱ्यांनी आत्महत्या का केली नाही? त्याचं कारण आपल्याला छत्रपती शिवाजीराजेंच्या शेती धोरणात, कृषी धोरणात शोधावं लागेल. 1676 साली महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळेस महाराजांची काय भूमिका आहे? महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं, गावागावात जावा, ज्यांची बैलजोडी दागावली असेल त्यांना बैलजोडी द्या, एखाद्या गरीबाला खायला अन्न नसेल तर खंडी 2 खंडी धान्य द्या, आपल्या राज्यातला कोणी उपाशी पोटी झोपता कामा नये. त्यासाठी आपल्या तिजोरीवरती 1,00,000-2 लाख लारी बोजा पडला तरी चालेल, वसुलीसाठी तगादा लावू नका, ऐपत आल्यानंतर वसूल करा, वाढीदडीने वसूल करू नका, मुद्दलच तेवढी घ्यावी. महाराज काय म्हणतात? वाढीदडीने वसूल करू नका, मुद्दलच तेवढी घ्यावी. म्हणजे शिवाजीराजेंनी आपल्या राज्यातील रयतेला, शेतकऱ्यांना कर्ज दिलं. कर्जाचा व्याजदर किती होता? वाढीदडीने वसूल करू नका, मुद्दलच तेवढी घ्यावी. म्हणजे शिवाजीराजांचा व्याजदर होता 0%. 0% व्याजदराने कर्ज देणारा भारतातला पहिला आणि शेवटचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या तिजोरीवरती बोजा पडला तरी चालेल, पण कोणासाठी? शेतकऱ्यासाठी, भांडवलदारासाठी नव्हे, उद्योगपतीसाठी नव्हे. त्या काळात उद्योगपती भांडवलचीच नव्हती. पण आता भांडवलदाराचा, उद्योगपतीचा विचार करतात, शेतकऱ्याचा, मजुराचा नाही. शिवाजीराजे म्हणाले, शेतकऱ्यासाठी तिजोरीवरती 1,00,000-2 लाख लारी बोजा पडला तरी चालेल. म्हणून शिवकाळ दुष्काळ पडला, अवर्षण आलं, तरी शेतकरी हतबल झाला नाही, निराश झाला नाही. महाराज शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. 1673 साली शिवाजीराजेंनी चिपळूणच्या जवळ हलकर्ण आहे, त्या ठिकाणच्या जुमलेदाराला, हवालदाराला एक पत्र पाठवलं. महाराजांच्या सैन्याची छावणी आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत. महाराज आपल्या अधिकाऱ्यांना काय लिहितात? संध्याकाळी झोपताना तेलवातीची देवी विझून झोपी जात जावं. शिवकाळात आतासारखी अत्याधुनिक लाईट नव्हती ना, तेलवातीची दिवा असायची, मशाली असायच्या. महाराज आपल्या अधिकाऱ्यांना सांगतात, संध्याकाळी झोपताना तेलवातीची देवी विझून झोपी जात जावा, रंधनाळे विझवा. तुम्ही जर तेलवातीचे दिवे नाही विझवले तर काय होईल? एखादा उंदीर येईल, पेटती वात तोंडात धरेल, ती वात घेऊन धावत सुटेल, वात एखाद्या कडब्याच्या गवताच्या गंजीला लागेल, गंज जळून खाक होईल, पावसाळ्यात जनावरांना चारा मिळणार नाही. मग तुम्ही आपले घोडे आणि जनावरे उभ्या पिकात सोडाल. मग कोणी भाजी आणेल, कोणी लाकूड आणेल, कोणी धान्य आणेल. मग रयत म्हणेल की कोण्या मुलखातून मोगल आले, तुमच्यापेक्षा मोगलच बरे. म्हणून संध्याकाळी झोपताना तेलवातीची देवी इतका दूरदृष्टीपणा.
पहा, आई ज्या पद्धतीनं आपल्या मुलांची काळजी घेते तशी शिवाजीराजेंनी आपल्या राज्यातील रयतेची, शेतकऱ्यांची, पीक पाण्याची, त्याचबरोबर लाकूड फट्याची, झाडांची आणि त्याच पद्धतीने जनावरांची काळजी घेतली. आणि महाराजांचं आपत्ती व्यवस्थापन कसं होतं? आग लागल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा आगच लागू नये याची काळजी घेतली म्हणून संध्याकाळी झोपताना तेलबातीचे दिवे विझवून झोपीत जायचं. एका पत्रामध्ये महाराज म्हणतात, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला देखील हात लावू नका, विना मोबदला शेतकऱ्याकडून गाय घेऊ नका, शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीची देखील अभिलाषा बाळगू नका. आता गवताच्या काडीला काय किंमत असते का? नाही, फुकट मिळेल ना तुम्हाला गवताची काडी. महाराज म्हणतात गवताच्या काडीची देखील अभिलाषा बाळगू नका. आणि असे लिखित रेकॉर्ड आहे, पत्र आहेत महाराजांचं. म्हणजे गवताच्या काडीची देखील आपल्या अधिकाऱ्यांना सांगतात, शेतकऱ्यांच्या गवताची काडी सुद्धा घेऊ नका, त्याचा मोबदला त्यांना द्या. म्हणजे निस्वार्थी होते महाराज. करप्शन नव्हतं शिवाजीराजांच्या राज्यात. छत्रपती शिवाजीराजांच्या अधिकाऱ्यांनी लुटलं नाही, भ्रष्टाचार नाही, घोटाळा नाही. आज 21व्या शतकाची भाषा बोलतो, संसदीय लोकशाही आली, ACB डिपार्टमेंट आहे, तरी सुद्धा किती घोटाळे. हो, बोफोर्स घोटाळा, युरिया घोटाळा, चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, साखर घोटाळा, 2G स्पेक्ट्रम घोटाळा, चक्की घोटाळा, आदर्श घोटाळा. घोटाळा सुद्धा आदर्श झाला आपल्या देशात, इतके घोटाळे झाले. पण शिवकाळामध्ये एकही घोटाळा झाल्याची नोंद नाही. म्हणजे शेतकऱ्यांना लुटू नका, विना मोबदला काही घेऊ नका. एका तरी पत्रामध्ये महाराज म्हणतात, सागाची आंब्याची झाडं अत्यंत उपयुक्त. यातून पर्यावरणवादी धोरण पहा महाराजांचं कसं आहे. पर्यावरण टिकलं तर आपण टिकणार. मनुष्य प्राणी पर्यावरणातला घटकच आहे. पर्यावरणामध्ये असणारी झाडं, वनस्पती, पशु पक्षी, प्राणी, नद्या हे सुरक्षित, अबाधित, प्रदूषण मुक्त राहिलं तर मानव राहणार आहे, अन्यथा नाही. सागाची आंब्याची झाडं अत्यंत उपयुक्त. ती काही 1-2 सालामध्ये पैदा होत नाहीत. रयतेने त्यांना लेकुराप्रमाणे सांभाळलेलं असतं. म्हणजे झाडे तोडू नका. पण महाराज व्यवहारवादी होते. त्यांना माहिती होतं लाकूड लागणार आहे, घरासाठी लागेल, बांधकामासाठी लागेल, आरमारासाठी लागेल. लाकूड फटा हवा असेल, जीर्ण झालेलं झाड तोडा, पण नवीन झाड लावा. आणि ते जे झाड शेतकऱ्याकडून घेतलं त्याचा मोबदला त्याला द्या, विना मोबदला घेऊ नका, त्याच्या परवानगीनं घ्या. बलात्कार सर्वथा न करावा, बळजबरीनं काही घेऊ नका. महाराजांच्या त्या आज्ञापत्रामध्ये बलात्कार हा शब्द आलाय. बलात्कार सर्वथा न करावा. बलात्कार हा शब्द फक्त लैंगिक अत्याचाराशी संबंधित नाही, तर आर्थिक अत्याचार सुद्धा करू नका. त्याच्यावरती सामाजिक अत्याचार करू नका. बळजबरी सर्वथा न करावी. बळजबरीनं शेतकऱ्याकडून धान्य घेऊ नका, भाजीपाला घेऊ नका, लाकूडपट्या घेऊ नका. त्याच्यावरती अत्याचार सर्वथा न करावा. असा विशाल मानवतावादी राजा होता. त्यांनी राज्य केलं, नीतिमूल्यांचं राज्य केलं, व्हॅल्यूज, त्याला आपण नैतिकतेचं राज्य म्हणतो, असं छत्रपती शिवाजीराजांचं राज्य होतं. म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. कठीण काळात म्हणून शेतकरी हातबल झाला नाही, निराश झाला नाही. कधी कधी दुष्काळ पडायचा. दुष्काळाच्या प्रसंगी छत्रपती शिवाजीराजांनी करमुक्त केलं, सारा माफ केला. महाराजांनी दुष्काळाच्या प्रसंगी तगाई दिली, चारा दिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शिवाजीराजांच्या पूर्वी सरसकट सारा आकारणी केली जायची. गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, बागायतदार असू द्या, करोडो, निकृष्ट दर्जाची जमीन असू द्या, नापीक जमीन असू द्या, त्यालाही सारा. शिवाजीराजांनी सगळ्यात महत्त्वाचं काय केलं, जमिनीची मोजणी केली, प्रतवारी ठरवली. मध्यम प्रतीची जमीन, उच्च प्रतीची जमीन, निकृष्ट दर्जाची जमीन, कोरडवाहू जमीन, नापीक जमीन, बागायती जमीन, अशी वर्गवारी केली. आणि जी जमीन निकृष्ट दर्जाची आहे त्याला तर साराच आकारणी केली नाही. म्हणजे शेतकऱ्याला प्रबलन, प्रोत्साहन देण्याची योजना आणल्या महाराजांनी आणि सारा माफ केला त्यांना. आणि साऱ्याचा जो दर खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता, 50%, 60%, तो कमी करून त्याची वर्गवारी करून असा वाजवी असा सारा, लोककल्याणकारी साऱ्याची आकारणी छत्रपती शिवाजीराजांनी केली. हे त्यांचं वेगळेपण आहे. म्हणजे आणि आणखीन एक काय महत्त्वाचं केलं महाराजांनी,
तर आता आपल्याकडे पण पहा, कधी कधी बटाटे तर बटाटे, कांदे तर कांदे एकदम भरपूर, एकदम टोमॅटो भरपूर होतात. मग ते अ, बाजाराचं सूत्र काय, मालाची आवक जास्त की मग भाव पडतात. बरोबर. व अनेक शेतकरी टोमॅटो टाकून देतात, कांदे तसेच येतात, कोबी तसाच. शिवाजीराजेंच्या काळात असं झालं नाही. महाराजांचं एक पत्र आहे, त्या पत्रात काय म्हणतात महाराज, अतिरिक्त झालेला शेतीमाल योग्य मोबदल्यातून खरेदी करा. म्हणजे अतिरिक्त सुपारी असेल, अतिरिक्त तांदूळ असेल, अतिरिक्त नारळ असेल, काही असेल अतिरिक्त, अतिरिक्त झालेला शेतीमाल योग्य मोबदल्यातून खरेदी करा शेतकऱ्याकडून. योग्य मोबदला द्या, म्हणजे आपण म्हणतो ना किमान भाव योग्य, म्हणजे तेवढं तरी द्या. त्यांना उत्पादन खर्चावरती आधारित मूल्य मिळावं. योग्य मोबदल्यातून खरेदी करा, त्याची साठवणूक करा, आणि परमुलखामध्ये नेऊन विका. आणि कसा विका, 10 बाजार करून विका. त्याचा अतिरिक्त वेतन तुम्हाला देण्यात येईल. म्हणजे अतिरिक्त शेतीमाल असताना परमुलकातला शेतीमाल आयात करून स्थानिक शेतकऱ्याचं कंबरडं शिवाजीराजांनी कधी मोडलं नाही. या उलट ज्या वेळेस पोर्तुगीजांचं मीठ गोव्यावरून आपल्याकडे यायचं, ते स्वस्त यायचं, आणि बाजाराचं सूत्र काय, ग्राहक जी स्वस्त आहे तेच घेणार, महाग घेणार नाही. त्यामुळे पोर्तुगीजांचं मीठ स्वराज्यामध्ये आलं, त्यामुळे कोकणातील मीठ उत्पादक अडचणीत आले. बरोबर. महाराजांच्या लक्षात आल्यावर शिवरायांनी काय केलं, पोर्तुगीजांच्या मिठावरती अतिरिक्त कर लावला, टॅक्स लावला. त्यामुळे स्वाभाविक कोकणामधल्या भूमिपुत्रांच्या मिठाला बाजारपेठ मिळाली. म्हणजे कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, मजूर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून शिवकाळामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची नोंद नाही. अशा पद्धतीचं छत्रपती शिवाजीराजांचं शेती धोरण होतं. सुरत जिंकली 2 वेळा, एकदा नाही 2 वेळा. तर सुरतेहून पैसा आणला, त्यातून काय महाराण्यांसाठी दागिने तयार केले नाहीत, महाल बांधला नाही, मुलांच्या नावावरती संपत्ती जमवली नाही शिवरायांनी. सुरतेहून आलेल्या पैशातून पाणवठे बांधले, धरणं बांधली, किल्ल्यांची डागडुजी केली, आरमारदलाची उभारणी केली, लोककल्याणकारी योजना छत्रपती शिवाजीराजांनी राबवल्या. अशा पद्धतीचं छत्रपती शिवाजीराजांचं कृषी धोरण होतं. म्हणूनच आणि खूप योग्य रीतीने त्यांना शेतकऱ्यांचा राजा असं म्हटलं जातं. बरोबर. महाराजांविषयी एवढं बोलायला, माहिती करण्यासारखं आहे, पण आपल्याला तरीही तो इतिहास, शिवकालीन इतिहास अनएक्सप्लोर्ड आहे. अजून लोकांना खरा इतिहास माहीत नाही असं वाटतं का? हो, अगदी बरोबर आहे. छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास हा खूप व्यापक विषय आहे. शिवाजीराजांची युद्धनीती, त्यांचं स्त्री धोरण, त्यांचं कृषी धोरण, त्याचबरोबर त्यांची महसूल व्यवस्था, त्यांचा आरमार व्यवस्था, छत्रपती शिवाजीराजांचं परराष्ट्र धोरण, छत्रपती शिवाजीराजांची अर्थव्यवस्था कशी होती, चलन व्यवस्था कशी होती. तर अशा अनेक विषय छत्रपती शिवाजीराजांच्या संदर्भानं, की आणखीन कागदपत्र आपल्याला मराठी साधना येते, संस्कृत साधना येते, कन्नडमध्ये महाराजांचा संबंध हा दक्षिण भारताशी, विशेषतः तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या ठिकाणी देखील आलेला आहे. दक्षिण दिग्विजय त्यांनी केलेला होता, आणि दक्षिण भारत ज्यावेळेस जिंकला त्यावेळेस तमिळ साधना देखील महाराजांच्या संदर्भानं आहे. तंजावर या ठिकाणी सरस्वती महाल आहे, त्या सरस्वती महालामध्ये देखील छत्रपती शिवाजीराजांच्या संदर्भानं अनेक कागदपत्र आहेत, अनेक मोडी लिपीतील कागदपत्र आहेत. आणि छत्रपती शिवाजीराजांच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये डच होते, फ्रेंच आलेले होते, पोर्तुगाल होते, ब्रिटिश होते. त्यांचा पत्रव्यवहार आहे. ते व्यापाराच्या निमित्तानं आले, राजकारणात देखील त्यांनी सहभाग घेतलेला आहे. आणि त्यामुळे फ्रेंच भाषेमध्ये छत्रपती शिवाजीराजांची साधना येते, त्याचबरोबर डच भाषेमध्ये साधना येते, पोर्तुगाल भाषेमध्ये येते, इंग्लिश भाषेमध्ये देखील आहेत. तर त्यावरती विशेषतः डॉक्टर बाळकृष्ण जे होते त्यांनी छत्रपती शिवाजीराजांचं काही खंडात्मक काम केलेलं आहे, ते महत्त्वाचं काम आहे. विसुर्लेकरांचं काम महत्त्वाचं आहे, खुबरेकरांचं काम महत्त्वाचं आहे, वासी बेंद्रे, पगडी यांनी केलेलं काम खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे अशा अनेक बाबी आहेत की छत्रपती शिवाजीराजांच्या संदर्भानं आणखीन त्याच्यामध्ये संशोधन होणं खूप गरजेचं आहे. बरं. आणि
आपण आता स्वराज्याबद्दल बोललो सुरुवातीला, पण स्वराज्य घडण्यासाठी तो सगळ्यात मोठी एक आपण म्हणू शकतो विशेष अशी क्वालिटी होती महाराजांमध्ये, जी त्यामुळे ते करता आलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जे करू शकले, त्याच्या अगोदरचा भारतीय मध्ययुगीन काळामध्ये असा व्यक्ती का पुढे आला नाही, त्याचं कारण छत्रपती शिवाजीराजांचं राज्य निर्माण करण्यापूर्वी जी पार्श्वभूमी होती ती शहाजीराजे आणि जिजाऊनी निर्माण केली. करेक्ट. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे आहेत आणि स्वराज्याची प्रेरणा दिलेले जिजाऊनी, प्रेरणास्थान. शिवाजीराजांनी स्वराज्य निर्माण केलं, पण ते निर्माण करावं अशी तीव्र इच्छा असणारी त्यांची मातोश्री होती. त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं होतं अन्याय, अत्याचार, शोषण, गुलामगिरी. त्या नेहमी म्हणायच्या शत्रूचीच चाकरी करण्यापेक्षा आपलं राज्य असावं, हा खरा पाया आहे. म्हणून आपण लढू शकतो, आपण जिंकू शकतो आणि आपण उत्तम प्रकार राज्यकारभार करू शकतो, ही प्रेरणा जिजाऊनी निर्माण केली या भूमीमध्ये. आणि मग ती छत्रपती शिवाजीराजे का करू शकले, तर शिवाजीराजांच्या ठायी असणारे शौर्य. शौर्य महत्त्वाचं आहे ना. शूर होते ते, तसेच ते शूर जसे होते तसे ते नीतिमान होते. बरोबर. आणि त्यांची निष्ठा होती, अभंग निष्ठा. कशावरती? इथल्या भूमीवरती, भाषेवरती, संस्कृतीवरती आणि उपेक्षित वंचित गोरगरीब माणसावरती. बरोबर आहे. आपल्याला आपलं जे राज्य निर्माण करायचं आहे जनमानसाचं राज्य. म्हणून ते म्हणाले ना, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला देखील हात लावू नका, गवताच्या काडीच्या अभिलाषा बाळगू नका, धर्मग्रंथ, धर्मस्थ, स्त्री आणि लहान मुलं शत्रूची जरी असली तर त्यांचा आदर आणि सन्मान करा. शिवाजीराजेंची एक आयडिओलॉजी आहे. उठले, तलवार घेतली, लढाया केला, एवढ्यापुरतं शिवाजीराजेंची इतिहास मर्यादित नाही. स्त्रियांचा आदर सन्मान करणारा राजा, शत्रूच्या स्त्रियांचा आदर सन्मान करणारा राजा. आणि शिवाजी महाराज गुलामगिरीच्या विरोधात होते. एक महत्त्वाचा प्रसंग आहे. महाराज ज्यावेळी दक्षिण भारत जिंकण्यासाठी गेले, दक्षिण भारत जिंकला, त्यावेळेस डच व्यापारी छत्रपती शिवाजीराजांच्याकडे व्यापारी करार करण्यासाठी आले. आणि त्या व्यापारी करारामध्ये अनेक कलम आहेत. त्यातलं एक महत्त्वाचं कलम आहे, खूप महत्त्वाचं, आणि हे युनिव्हर्सल आहे. तर ती ज्यावेळेस व्यापारी करार झाला, त्या करारामध्ये शिवाजी महाराज डच व्यापाऱ्यांना म्हणाले, मला माहिती आहे तुम्ही यापूर्वी या ठिकाणी स्त्री पुरुषांना गुलाम म्हणून खरेदी विक्री करत होता, पण लक्षात ठेवा आता हे राज्य मी जिंकून घेतलेलं आहे. यापूर्वी आदिलशाकडे होतं, आता मी जिंकून घेतलंय, त्यामुळे माझ्या राज्यात तुम्हाला स्त्री पुरुषांना गुलाम म्हणून खरेदी विक्री करता येणार नाही. जर तुम्ही तसा प्रयत्न कराल तर माझे अधिकारी तुम्हाला कैदेत टाकतील. की महत्त्वाचं वाक्य. म्हणजे ज्या काळात युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, देशातल्या परदेशातल्या अनेक ठिकाणी गुलामगिरीची पद्धत होती. गुलामगिरी म्हणजे काय? स्लेवरी. तर जसे जनावरांचे बाजार भरतात तसे माणसांचे बाजार भरायचे. कोण जे आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या पीडित आहेत, अशाच स्त्री पुरुषांना गुलाम म्हणून खरेदी विक्री केलं जायचं आणि त्यांना विकत घेऊन जगभर घेऊन जायचे. त्यांचं आर्थिक शोषण, त्यांची पिळवणूक, त्यांचं लैंगिक शोषण केलं जायचं, त्यांचं श्रम वापरलं जायचं जगभरामध्ये. काही राजाकडे 500 गुलाम, 200 गुलाम, काही सरदारांकडे गुलाम, अशी गुलामगिरीची पद्धत जगभर होती. जे गप्पा मारतात ना आता पाश्चिमात्य युरोपमधले, अमेरिकेतले लोक, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, परत इक्वॅलिटी, इंडिपेंडन्स, ह्याच्यावर गप्पा मारतात ना आता. त्या काळात, ज्या काळात शिवाजीराजांच्या राज्यात गुलामगिरी नव्हती, त्या काळात मोगलांकडे होती, डचांकडे होती, फ्रेंचांकडे होती, ब्रिटिशांकडे होती, जगातल्या सगळ्या सत्ताधीशांकडे राज्यात होती. त्या काळात छत्रपती शिवाजीराजांच्या राज्यात गुलामगिरीची पद्धत नव्हती. आता भारतीय संविधानातील कलम क्रमांक 23-24 मध्ये काय म्हटलंय? वेट बिगार म्हणून कोणाला वापरता येणार नाही आणि बालमजूर म्हणून कोणाला कामावरती ठेवता येणार नाही. घटनेतील कलम क्रमांक 23-24 हा मूलभूत अधिकार आहे आपला. स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे. शोषणाविरुद्धचा अधिकार दिला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. पण 17व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या राज्यात गुलामगिरीची पद्धत नष्ट केली असा राजा जगाच्या इतिहासात नाही.
मध्ययुगीन काळात. आणि म्हणून त्यांची जी मानवतावादी मूल्य आहे ती मानव ह्युमन व्हॅल्यूज व्हॅल्यूज छत्रपती शिवाजीराजांनी जोपासल्या. हे त्यांचं वेगळेपण आहे. म्हणून त्यांच्यावरती अभंगनिष्ठा का होती मावळ्यांची? लढण्यासाठी मरण्यासाठी माणसं पुढं का आली? तर हो, प्रत्येक मावळ्याला माहिती होतं की शिवाजीराजांचं राज्य आपलं आहे, बरोबर बरोबर. ते केवळ भोसल्यांचं आहे, एखाद्या घराण्याचं आहे, असं कधीच तसं वाटलं नव्हतं. नाही. म्हणून इसाजी कंक, वीरबाजी पासलकर, कान्होजी जेदे, कावजी कुंडाळकर, हैबतराव शेळीकर, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीराव मोहिते, जिवाजी महाले, शिवाजी काशीद, रामजी पांगेरा, वाघोजी तुपे, गोदाजी जगताप, त्याचबरोबर तानाजी मालुसरे, रायबा मालुसरे, शेलार मामा, सिद्धी हिलाल, सिद्धी वाहवा, मदारी मेहतर, जानोजी वाघमारे, बळवंतराव देवकाते, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, असे प्रत्येक जाती धर्मातील मावळे लढण्यासाठी, आनंदानं मृत्यूला मिठी मारण्यासाठी पुढं का आले? तर प्रत्येकाला माहिती होतं शिवाजीराजांचं राज्य आपलं आहे. ते केवळ एका घराण्याचं, एका जातीचं, एका धर्माचं राज्य नव्हतं, तर ते रयतेचं, जनमानसाचं राज्य होतं. म्हणून लढणारे मरणारे मावळे पुढे आले. नक्कीच. आणि तेवढी निष्ठा मला वाटतं ह्या काळात बघायला पण मिळणार नाही. बघायलाही मिळणार नाही. पण शिवाजीराजांसाठी आनंदानं मृत्यूला मिठी मारली. तानाजी मालुसरे लग्न रद्द केलं, कोंढाणा जिंकण्यासाठी गेले. आधी लग्न कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. 4 फेब्रुवारी 1670ला उदयभानू लढता लढता धारातीर्थी पडले. महाराज म्हणाले, माझा अजिंक्य कोंढाणा जिंकला, पण माझा सिंहासारखा तानाजी गेला, गड आला पण सिंह गेला. तानाजींनी आनंदानं मृत्यूला मिठी मारलं. जिवाजी महालेंनी सय्यद बंडाचा वार वरच्यावरती उडवला. मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे तीरासारखे घुसले, गतप्राण झाले. प्रतापराव गुजर बेलोल खानावर लढता लढता धारातीर्थी पडले. असे अनेक मावळे. जिवाजी महाले, शिवाजी काशीद, प्रति शिवाजी झाले, सिद्धीच्या भेटीला गेले. का मावळे पुढे आले? तर छत्रपती शिवाजीराजांची निस्वार्थी वृत्ती आणि लोककल्याणकारी राज्य. आणि छत्रपती शिवाजीराजे सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. तानाजी धारातीर्थी पडले, त्यांच्या घरी जाऊन रायबाचं लग्न लावलं, त्याला पारगडाचं किल्लेदार केलं. शिवाजी काशी धारातीर्थी पडले, त्यांच्या घरी गेले, पार्वतीबाईचं सांत्वन केलं, त्यांच्या 2 मुलांना अधिकार पदावरती घेतलं. प्रतापराव गुजर धारातीर्थी पडले, त्यांच्या घरी गेले. सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये भोसरे नावाचं गाव आहे. गरीब कुटुंबातून आलेले प्रतापराव गुजर होते, सामान्य कुटुंबातून. ते धारातीर्थी पडले, त्यांच्या घरी गेले. त्यांची पत्नी रडू लागली. महाराज म्हणाले, ताई, माझ्यासारखा भाऊ तुमच्या पाठीशी असता रडण्याचं कारण नाही. प्रतापरावांची पत्नी म्हणाली, महाराज, माझे पती युद्धामध्ये कामी आल्याचं मला दुःख नाही, पण माझी मुलगी जानकी उपवर झालेली आहे, ज्या लग्नाची मला चिंता आहे. महाराज म्हणाले, तुमच्या मुलीचं लग्न जमलं, पण मुलगा कोण? माझा मुलगा राजाराम, त्याच्याशी लग्न होऊन जाईल. आणि 15 मार्च 1680ला छत्रपती शिवाजीराजांनी आपला राजपुत्र राजाराम महाराज यांचं लग्न आपला एक दिवंगत सहकारी, गरीब कुटुंबातील त्यांची मुलगी जानकी, तिचा विवाह 15 मार्च 1680ला राजाराम महाराजाबरोबर लावून दिला. यात शिवाजीराजांचं मोठेपण आहे. खरंच. त्यासाठी हुंडा घेतल्याची नोंद नाही महाराजांनी. गरीब कुटुंबातल्या मुलीचं लग्न स्वतःच्या राजपुत्राबरोबर लावणार राजा. आज आहे का मानसिकता मुख्यमंत्री, पंतप्रधान, आमदार, खासदारांची? गरीब मुलीबरोबर लग्न करतील का? शिवाजीराजांनी एका गरीब कुटुंबातल्या मुलीचं लग्न, आपला सहकारी जो जिवंत नाही, स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलाय, हुंडा घेतला नाही शिवरायांनी. असं छत्रपती शिवाजीराजांची निस्वार्थी वृत्ती होती. महाराज निपक्षपाती होते, भेदभाव नाही केला. हा मराठा, तो माळी, हा धनगर, हा मातंग, हा सुतार, हा कुंभार, हा आगरी, असा भेदभाव नव्हता. म्हणून प्राच्यविद्या पंडित शरद पाटील म्हणतात, शिवाजीराजांचं खरं मोठेपण कशात आहे? त्यांच्या जात्यंतक शाक्त होतात नातात. शिवाजीराजांनी भेदभाव नाही केला. शिवाजीराजांच्या सैन्यामध्ये कोण होतं? मराठा होते, माळी होते, धनगर होते, मातंग होते, महार होते, सुतार होते, कुंभार होते, लोहार होते, रामोशी होते, आगरी होते, ब्राह्मण होते, कायस्थ होते, आणि मुस्लिम देखील शिवरायांच्या सैन्यामध्ये होते. समतावादी राजा. समतेचं महत्त्व, समता जी आहे ना, ती खूप महत्त्वाची असते. इक्वॅलिटी. पंक्तिभेद नाही केला, जातीभेद नाही केला छत्रपती शिवाजीराजांनी. म्हणजे निपक्षपाती, निस्वार्थी, स्वतःच्या नावावरती नाही संपत्ती केली, निस्वार्थी, निर्भीड, स्वतः युद्धाच्या अग्रभागी राहिले. अफजल खान आला, काही सांगितलं का तानाजी तू जरा अफजल खानाला भेटून ये, येसाजी तू अफजल खानाला भेटून ये? नाही, स्वतः गेले. संकट समयी अग्रभागी जाणार राजा, निर्भीड, निपक्षपाती, निष्कलंक, चारित्र्य संपन्न, निस्वार्थी, नीतिमान,
उभ्या आयुष्यात मद्याला स्पर्श केला नाही. सुपारीचे देखील व्यसन नव्हतं. त्यांना पाहणाऱ्या समकालीन लिहून ठेवले, शिवाजीराजांच्या राज्यात मद्याला प्रतिष्ठा नव्हती. महाराज जसे निर्व्यसनी होते तसे मावळे निर्व्यसनी होते. निर्व्यसनी माणसाचे इतिहास निर्माण करतात. व्यसनी माणूस स्वतःचं कुटुंब देखील उभं करू शकत नाही. राजा निर्व्यसनी, मावळे निर्व्यसनी. नेता जर व्यसनी असेल तर कार्यकर्ते कसे व्यसनी राहतील, निर्व्यसनी राहतील? शिवाजीराजे निर्व्यसनी होते, चारित्र्य संपन्न होते. शिवरायांनी अनेक किल्ले बांधले, अनेक किल्ले बांधले, 300हून जास्त. काही किल्ले बांधले, काही किल्ले जिंकले, काही किल्ल्याचा जीर्णोद्धार केला. पण एका किल्ल्यावरती स्वतःचं नाव कोरलंय का? आहे का कुठे? या किल्ल्याचं उद्घाटन छत्रपती शिवाजीराजे यांनी 5 सप्टेंबर 1663 केलं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे तानाजी मालुसरे, हिसाजी कंक होते. एका किल्ल्यावरती स्वतःचं नाव कोरलं नाही. म्हणजे अतिव ध्येयवादातून येणारा हटवाद आणि अतिव कर्तृत्वातून येणारा अहंकार छत्रपती शिवाजीराजेंच्या ठायी नव्हता. हे राज्य रयतेच आहे. म्हणजे सेवेसी तत्पर हिरोजी इंदुलकर, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. आर्किटेक्चरचं, इंजिनियरचं नाव आहे, पण महाराजांचं नाव नाही. हे राज्य रयतेच आहे. हे केवळ माझं स्वतःचं, माझ्या घराण्याचं राज्य असं महाराजांची वृत्ती कधीच नव्हती. चारित्र्य संपन्न, नीतिमान, निपक्षपाती, निस्वार्थी, निर्भीड, ही कारण आहे ती छत्रपती शिवाजीराजांच्या यशस्वीतेच्या पाठीमागे. हे स्वराज्य उभं करण्यासाठीची त्यांच्याकडे दांडगी इच्छाशक्ती, निष्ठा, तडजोड नाही केली महाराजांनी. आपल्या विचारधारेशी, आपली भाषा, आपली संस्कृती, आपली प्रजा यासाठी सर्वस्व पणाला लावणारा मध्ययुगीन काळातला महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी. एवढं ऐकल्यावर मला वाटतं अंगावर शहारे येणं साहजिकच आहे. आणि सरांकडून इतिहास आपण ऐकला. बऱ्याच वेळा असं होतं की आपण गोष्टी ऐकतो, समजतो आणि आपल्याला असं वाटतं की इतिहास आपल्याला कळलाय, उमजलाय. पण खऱ्या अर्थाने आपण जर इतिहासाला तुमच्या दृष्टिकोनातून बघितला तर आपल्याला नकळत तो इतिहास घडवत असतो असं मला वाटतं. की आपण आज कोण आहोत त्याची जाण करून देत असतो. आणि म्हणूनच सरांसारखे अभ्यासक, लेखक, हिस्टॉरियन आपल्यात असणं खूप गरजेचं आहे. बरं, माझा एक प्रश्न होता असा की रायगडावरती आपण जेव्हा जातो तेव्हा महाराजांचा एक कुत्र्याचा पुतळा आपल्याला दिसतो, तर त्याची काय स्टोरी आहे नेमकी? छत्रपती शिवाजी महाराज हे निसर्गप्रेमी होते, पर्यावरण प्रेमी होते. पशु पक्षी, माणसावर जसं प्रेम केलं तसं निसर्गावर, पशुपक्षावर पण प्रेम केलं महाराजांनी. पण छत्रपती शिवाजीराजेंच्या जीवनामध्ये असा काही कुत्रा होता की ज्यांनी शिवाजी महाराजांची तोडली टाकली असा कोणताही संदर्भ समकालीन साधनामध्ये नाही. त्यामुळं तो जो कुत्र्याचा पुतळा आहे शिवाजी महाराजांच्या समाधीच्या समोर, तो अनैतिहासिक आहे आणि तितकाच तो आक्षेपार्ह देखील आहे. कारण त्याची उंची शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षा उंच केलेली आहे. हो. आणि महाराण्यांच्या समाधीवर तो कुत्र्याचा पुतळा उभा आहे. शिवाजीराजांच्या जीवनात असं काही कुत्रा असता जिथे तोडी टाकले असते आपण नाकारलंच नसतं. पण हे जाणीवपूर्वक उभं केलेलं षडयंत्र आहे. मुळात छत्रपती शिवाजीराजेंच्या समाधीचा शोध 1869 साली महात्मा ज्योतिराव फुलेंनी घेतला. त्यांनी शिवजयंती उत्सवाला सुरुवात केली. 900 आठवडीचा पोवाडा लिहिला. त्यानंतर शिवस्मारक व्हावं अशी अनेक वर्षापूर्वीपासूनची मागणी होती. 1925 साली छत्रपती शिवाजीराजेंच्या समाधीचा जीर्णोद्धार झाला, जी भव्य समाधी उभारली. त्यावेळेस देखील कुत्र्याचा पुतळा नव्हता. 1936ला शिवसमाधी उभारल्यानंतर 10 वर्षांनी तो कुत्र्याचा पुतळा उभारलेला आहे. ह्याला कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. ही शुद्ध आणि शुद्ध खोडसाळपणा आहे. आणि असा कुठलाही कुत्रा शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये नव्हता. ही अशी वस्तुस्थिती आहे. पण असं का केलं असेल? का असं? हे छत्रपती शिवाजीराजांचा अवमान करण्याच्या उद्देशानं महाराण्यांच्या समाधीवरती तो पुतळा उभारलेला आहे. या पाठीमागं शुद्ध अशी विकृत मनोवृत्तीतून आलेला हा कुत्र्याचा पुतळा आहे की जो अनैतिहासिक आहे, अनाक्षेपार्ह आहे. नक्कीच, कारण एवढ्या मोठ्या रायगडावर काही गरजच नव्हती एवढं ते उभारण्याची, डागडुजी करण्याची तिकडे. शिवाजीराजांचा रायगड हे राज्याभिषेकाचं स्थळ आहे. 6 जून 1674ला छत्रपती शिवाजीराजांनी रायगडावरती राज्याभिषेक केला. 3 एप्रिल 1680ला त्यांचं निधन झालं आणि तिथंच त्यांचा अंत्यविधी झाला. अशा पवित्र ठिकाणी
तो कुत्र्याचा पुतळा उभारणं करणं हे खूप मोठं षडयंत्राचा भाग आहे. नक्कीच, कारण हे ऐकायलाच चुकीचं वाटतंय की जर त्याला काही ठोस पुरावा नाहीये तर काही गरजच नाहीये हे असं सगळं करायची. हटवायलाच हवं. हटवायला पाहिजे. बरं, महाराजांच्या इतिहासाबद्दल बरेच कादंबरी आहेत, पुस्तकं आहेत, नाटकं, सिनेमा, बरेच गोष्टी आहेत. पण नेमका इतिहास खरा इतिहास जाणून घेण्यासाठी नेमकं काय वाचलं पाहिजे लोकांनी? छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास हा भव्य दिव्य उत्तुंग इतिहास आहे. तो सतत वाचत राहावा, सांगत राहावा आणि आचरणात आणावा असा प्रेरणादायी छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास आहे. आणि आपल्याकडे साधारणपणे काय वाचायचं आणि जनमानसावर ते प्रभाव कथा, कादंबरी, चित्रपट, नाटकं, मालिकांचा असतो. आणि अनेक लोक कथा कादंबरीलाच इतिहास समजतात. मी काय कथा कादंबरी नाटकाच्या विरोधात नाही, वाचायला पाहिजे ते. पण अधिक जिज्ञासू लोकांनी आपल्याला जर का खरा शिवचरित्र समजून घ्यायचं असेल, संभाजी महाराजांचं चरित्र समजून घ्यायचं असेल तर काय वाचलं पाहिजे? तर साधारणपणे समकालीन साधनं वाचली पाहिजेत जे शिवचरित्राशी संबंधित आहेत. जयदेशकावली, शिवभारत, राधा मधुला चंपू, प्रणत प्रणोख्यान, शिवाजी महाराजांची पत्र येते, मराठी अमराठी साधनं येते, ती वाचली पाहिजे. पण आता इतकं वाचायला का वेळ नसतो सामान्य माणसाला. मग काय वाचलं पाहिजे? तर साधारणतः वस्तुनिष्ठ पद्धतीनं वाचलं पाहिजे. आपल्याकडे काय उजव्या विचारसरणीनी, डाव्या विचारसरणीनी, मार्क्सवादी, नव मार्क्सवादी, सत्यशोधकी अशा वेगळ्या विचारधारांनी वेगळी शिवचरित्र लिहिलेली आहे. पण प्रामुख्यानं काय वाचलं पाहिजे? तर शिवचरित्रावरती आधुनिक काळामध्ये जे समग्रपणे व्यवस्थित मांडणी करणारं एक पुस्तक ग्रंथ आहे, तो म्हणजे कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी लिहिलेलं शिवचरित्र. बर. आता ते आजच्या काळात जरी अद्ययावत नसलं पण ज्या काळात त्यांनी लेखन केलं ते महत्त्वाचं आहे. कृष्णाजी अर्जुन केळुसकरांचं चरित्र वाचा. सेतू माधव पगडी यांनी मोठं काम केलं शिवचरित्रावरती. सेतू माधव पगडी यांचा ग्रंथ वाचा. शिवचरित्र एक अभ्यास नावाचं शिवाजी विद्यापीठाने प्रकाशित केलेलं आहे. NBTनं प्रकाशित केलेलं त्यांचं शिवचरित्र आहे. वासी बेंद्रे हे महाराष्ट्रातील मराठी इतिहासासाठी आपलं सगळं आयुष्य समर्पित करणारं त्यांचं संभाजी महाराजांचं चरित्र आहे. मालोजीराजे शहाजीराजेंचं चरित्र त्यांनी लिहिलं आहे. तसंच त्यांनी छत्रपती शिवाजीराजेंच्या 2 खंडामध्ये चरित्र लिहिलं. वासी बेंद्रे यांनी लिहिलेलं शिवचरित्र वाचलं पाहिजे. डॉक्टर बाळकृष्ण यांनी खंडात्मक शिवचरित्र लिहिलेलं इंग्लिशमध्ये, त्याचा मराठी अनुवाद अलीकडच्या काळामध्ये शिवाजी विद्यापीठाने प्रकाशित केला आहे आणि तो डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी संपादित केलेला आहे. ते त्यांचे खंड वाचले पाहिजेत. छत्रपती शिवाजीराजेंच्या जीवनावरती वेगळा प्रकाश टाकणारं एक महत्त्वाचं पुस्तक आहे ते म्हणजे प्राच्य विद्या पंडित शरद पाटील, नामवंत इंडॉलॉजिस्ट होऊन गेलेत आपल्या देशातलं. त्यांचा देखील एक ग्रंथ आहे छत्रपती शिवाजीराजेंच्या संदर्भानं, तो आपण प्रामुख्यानं वाचायला पाहिजे. बाकी अनेक ग्रंथ आहेत. डॉक्टर जयसिंगराव पवारांचं साहित्य मराठी इतिहासाच्या संदर्भानं, शिवचरित्राच्या संदर्भानं ते वाचलं पाहिजे. तर असे अनेक ग्रंथ आहेत की जे शिवचरित्र अनेकांनी लिहिलेले आहेत. पण प्रामुख्यानं बेंद्रे, केळुसकर, पगडी, डॉक्टर जयसिंगराव पवार आणि प्राच्य विद्यापंडित शरद पाटील यांचं साहित्य मात्र प्रामुख्यानं वाचलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. आणि वेळ मिळाला तर माझा शिवचरित्रावरती PhDचा प्रबंध आहे, तोही वाचा. हो, तोही खूप सुंदर लिहिलेला आहे. मी पर्सनली वाचलेला आहे आणि मस्त आणि खूप समजून सांगितल्यात गोष्टी त्यांनी. हे जे आपण आयडिओलॉजीजबद्दल आता गप्पा मारल्या त्या खूप विस्तारित आणि शांतपणे मस्तपैकी